नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 8-15 दिवस राज्यामध्ये एका विषयावरती खूप चर्चा सुरू होती, ती म्हणजे महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर त्या 1 वर्षाचं मूल्यमापन केलं जात होतं. दुसरीकडे संपूर्ण देशाचा विचार करायचा झाला तर दिल्लीमध्ये सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे सुद्धा तितकंच प्रचंड गाजत होतं. किंबहुना या विषयावरून केंद्रातील भाजप सरकारला एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झालाय. अजूनही शेतकरी आंदोलन चालू आहे आणि त्याच्याबद्दलचा नेमका तोडगा दृष्टिक्षेपात आलेला नाही आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की मुख्यतः केंद्र सरकारनं जे काही कृषी विधेयकं मांडलेली आहेत, एकूण 3 कृषी विधेयकं आहेत ज्याच्यामध्ये सुधारणा केल्या आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. तर ही जी काही कृषी विधेयकं आहेत ही रद्द झाली पाहिजेत. त्याच्यामध्ये काही प्रामुख्याने ज्या काही मागण्या केल्या आहेत त्याचा अंतर्भाव झालाच पाहिजे, पण त्याहीपेक्षा हे कृषी कायदे रद्द करा अशी आंदोलकांची मागणी आहे. विशेषतः पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी या दिल्लीतल्या आंदोलनामध्ये आघाडीवरती आहेत आणि दिल्लीतल्या 5 ते 10 डिग्री असलेल्या थंड वातावरणामध्ये सुद्धा गेले काही दिवस हे आंदोलन सुरू असल्यामुळं आणि त्याला संपूर्ण देशातून पाठिंबा वाढत असल्यामुळं आता हा एक प्रमुख चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. खरं तर ज्या वेळेला केंद्रातील मोदी सरकारनं हे जे काही 3 विधेयकं कृषी विधेयकं आणली त्यावेळी सुद्धा याला बराच विरोध झाला होता, त्यावेळी सुद्धा खूप चर्चा झालेली होती आणि आता त्या चर्चेनंतर प्रत्यक्ष ही विधेयकं मंजूर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ही आंदोलनाची जी काही वात पेटलेली आहे ही दिवसेंदिवस अधिक व्यापक बनत चाललेली आहे, अधिक स्फोटक बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मला जाणून घ्यायचे की खरोखर केंद्रानं आणलेली ही 3 जी काही विधेयकं आहेत या विधेयकातल्या कोणत्या गोष्टींवरती आक्षेप आहे, कोणत्या गोष्टींबद्दल गैरसमज आहेत आणि ही कृषी विधेयकं दूरगामी फायद्याची आहेत की त्याच्यामध्ये खरोखर काही बदल होणं अपेक्षित आहे. या विषयावरती चर्चा करण्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत दैनिक सकाळचे समूह संपादक आणि संचालक श्रीराम पवार सर. त्याचबरोबर गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा करणारे, त्यांच्याशी बोलणारे, शेतकऱ्यांविषयी त्यांच्या एकूण सगळ्या कामकाजाविषयी माहिती घेऊन त्याच्याबद्दल एक जबाबदारीनं मत व्यक्त करणारे आणि शाहू कारखान्याच्या माध्यमातून शेती क्षेत्राशी शेतकऱ्यांशी सातत्यानं संपर्कात असलेले असे शाहू ग्रुपचे चेअरमन समरजित सिंह घाडगे. दोघांचंही स्वागत आहे. समरजित सिंह घाडगे, मी सुरुवात तुमच्यापासून करणार आहे. तुम्ही एकीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष पण आहात आणि त्याच वेळेला तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी जवळून गेली काही वर्ष कनेक्टेड आहात. तुम्ही आता काही दिवस सुरू केलेला आहे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधायचा, संवाद साधायचा, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न तुम्ही करताय. कृषी विधेयकावरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये काय भावना आहे असं तुम्हाला वाटतं? मी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांविषयी मुद्दाम विचारतोय. नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे मी बोलू शकीन. सर्वप्रथम की आज मी शेताच्या बांधावर जाऊ शकतो, आज मी हे मुद्दे मांडू शकतो आणि लोक त्या मुद्दे ऐकायला बसतात. जर खरंच त्याला फार मोठा विरोध असता महाराष्ट्रामधून तर मला कुठेही लोकांनी शेताच्या बांधावर घेतलं नसतं. जे आरोप झाले की लोक तुम्हाला कसे रिॲक्ट करतात, सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे 3 विधेयक आहेत, सर्वप्रथम तर आपल्यामध्ये बाजार समितीमध्ये जे सेस आहे हे फार कमी आहे आणि त्याच्यामुळं राहिला प्रश्न, ह्या बिलचे जे प्रोव्हिजन्स आहेत हे बऱ्यापैकी ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं ह्या बिलाबद्दल महाराष्ट्रामध्ये फार मोठं काही गैरसमजूत का अफवा असं कुठंच नाही आहे. आणि हे मला कुठल्याही म्हणजे मी पूर्ण जिल्हा पिंजून काढलाय. आता 2-3 तालुके राहिले असतील, माझा आता कापशी कालच झालेला आहे आणि पुढे आणि 2-3 कार्यक्रम होणार आहेत, पण कुठंच मला या विषयावर कुठंच शेतकऱ्यांनी मला क्रॉस केलं का, प्रश्न विचारला का, कुठं मला विरोध केला असं मला कुठंच अनुभवलं नाही. ऑन द कॉन्ट्री शेतकऱ्यांना या बिलाची कन्सेप्ट आवडलेली आहे आणि त्यांनी त्याला स्वागत पण केलं. तुम्ही आता बोलताना म्हटलात की अफवा शब्द वापरलात तुम्ही, म्हणजे मग हे जे काही केंद्रानं आणलेली 3 विधेयक आहेत शेती क्षेत्राशी निगडीत त्याच्याबद्दल जास्ती अफवा पसरल्यात आणि वस्तुस्थिती पोचलेली नाही आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? मिसकम्युनिकेशन झाले, मिसइन्फॉर्मेशन. पण मग भाजपचा हा एक प्रकारे अपयश नाही आहे? नाही, कसं आहे, आज सोशल मीडिया आणि फेसबुकमध्ये ऑथेंटिकेशन फार कमी झालेलं आहे. त्याला पसरवायला फार वेळ काय लागत नाही आणि त्याच्यामुळं ॲज फार ॲज भाजप इज कन्सर्न मोठ्या प्रमाणामध्ये असं आज मी एक आपल्यावर इंटरॅक्ट करून वस्तुस्थिती मांडतोय आणि जिल्ह्यामध्ये पण मी मांडतोय. आणि खरंच या विधेयकबद्दल महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी जे दिल्लीत चालले त्याचं बोलतोय. महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला कुठंच त्याचं इफेक्ट किंवा शेतकऱ्यांमध्ये त्याचं अफवा निर्माण झाली आहे असं मला कुठंच वाटलं नाही. त्याला ऑलरेडी या बिलाची माहिती होती. पण मग 8 तारखेला जो काही भारत बंद झाला
त्या भारत बंदला कोल्हापुरातून जो काही प्रतिसाद मिळाला तो राजकीय स्वरूपाचा होता, तो मुद्दाम प्रतिसाद घडवून आणण्याचा प्रयत्न झाला, की शेतकऱ्यांनी खरोखर त्याला बंदला प्रतिसाद दिला कुठं होता? शेतकऱ्याला शेतावरची कामं सोडून शहरामध्ये येऊन शहर बंद करायला वेळ मिळणार आहे इज माय फर्स्ट क्वेश्चन. त्यांचं ऑलरेडी हाल झालेत, हाय ते कर्जमाफीचे 50 अनुदान नाही, वीज बिलाचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या पाण्याचे विषय आहेत, अवकाळी पावसाचे नुकसानचे पैसे मिळायचे आहेत. हे ना ह्यातून शहरामध्ये येऊन शहर बंद करायला वेळ मिळणार आहे का? तुमचा प्रश्नाला राजकीय आता ते काय शेवटी तर बंद पुकारल्यानंतर कोणाची दुकानं उघडली आणि त्याच्यावर काय झालं त्याच्या रिस्कपोटी सगळी दुकानं बंद ठेवतात. म्हणजे वन टेन्स टू बी लिटल केअरफुल ना. एक दिवस दुकान बंद झाल्यावर काय होणार आहे? त्याच्यापेक्षा ते उघडून आणि अंगावर त्रास घेण्यापेक्षा शेतकऱ्याला वेळ आहे का? आणि जे आंदोलनं झाली त्या प्रत्येक जे निषेधचे आंदोलन झाली किती मॉब होता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला हुडकून सांगा, बाकीचं पुढे मी काही बोलत नाही. पुन्हा येतो तुमच्याकडं श्रीराम पवारजी. केंद्रानं जी काही 3 कृषी विधेयकं मांडलेली आहेत त्याच्याबद्दलचा सगळ्यात प्रमुख आक्षेप घेतला जातोय विरोधकांकडून, तो म्हणजे बाजार समित्यांचं अस्तित्व राहणार नाही, आणि दुसरी गोष्ट शेतमालाला हमीभाव देणारा कायदा याच्यामध्ये केलेला नाहीये. या 2 आक्षेपांमध्ये कितपत तथ्य असं तुम्हाला वाटतं? आपल्याला आता या एक प्रकारे या 3ही कृषी विधेयकांचं पोस्टमार्टम करायचं आहे असं समजून आपण बोलूया. नाही, एक तर APMCचं अस्तित्व संपेल असं लगेच होणार नाही या कायद्यानंतर सुद्धा. बाजार समिती बाजार समिती, APMC म्हणजे बाजार समिती. आणि याचं कारण असं की बाजार समितीच्या बाहेर माल विकायची परमिशन आत्ताही महाराष्ट्रामध्ये आहे. हो. त्यामुळे महाराष्ट्रात जो फार का नाही त्याच्यात खोलात जाऊ आपण चर्चेच्या दरम्यान, की हे पंजाबातच का आणि महाराष्ट्रात का नाही, त्याला खूप कारण आहेत. हे असं अचानक होत नाही, ती भीती समजून घ्यायला पाहिजे आपण. तर त्यामुळं बाजार समिती आज अस्तित्वात राहील, पण बाजार समितीत माल विकायचा असेल तर सेस लागेल. बाजार समितीच्या बाहेर माल विकायचा असेल तर सेस लागणार नाही. ज्याच्याकडे पॅन कार्ड आहे तो कुणीही शेतकऱ्याशी जाऊन थेट डील करेल, तो माल विकत घेईल आणि तो खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकेल. अशी तरतूद या नव्या कायद्यांमध्ये आहे. आता एकदा हे सगळं इस्टॅब्लिश झाल्यानंतर जिथं सेस लागणार आहे, जिथली यंत्रणा तितकी कार्यक्षम नाही, ते मोडणं हे उघड आहे. याला काही हे नाही आहे. म्हणजे पॅरल उदाहरण द्यायचं झालं तर BSNL जवळपास मोडकळी झालेला आहे, तेव्हा खाजगी कंपन्या भरभराटीला आहेत. इंडियन एअरलाईन्सची वाट लागलेली आहे, तेव्हा खाजगी एअरलाईन्समध्ये काही तितके मोठे प्रॉब्लेम नाही आहेत. तर हे सर्वसाधारणपणे याच दिशेने निघालं आहे. म्हणजे हे समजून घ्यायला पाहिजे आपण की हे सरकार किंवा त्याच्या मागची सरकार पण शेती आणि कामगार या 2 क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं सुधारणा करायला बिचकत होती किंवा करत नव्हते. त्या खऱ्या की खोट्या याच्या डिबेट असू शकतो, पण ज्याला काय म्हणता येईल की उदारीकरण, खाजगीकरण, हे खाऊच्या धोरण आपण ज्याला म्हणतो, मुक्त अर्थव्यवस्था जेव्हा आपण स्वीकारलेली आहे तेव्हा त्याची रिपल्केशन शेतीमध्ये सुद्धा येणारच. ती मुक्त अर्थव्यवस्था 91ला आपण स्वीकारली असली तर ती शेतीमध्ये स्वीकारली नव्हती. कामगार कायद्यांमध्ये त्या प्रमाणात तितकी मुक्तता आली नव्हती. ती आता हे सरकार आणायचा प्रयत्न करते. आणि ते आणत असताना या देशातली शेतीची व्यवस्था, शेतीमालाच्या खरेदी विक्रीची व्यवस्था आणि ती जी एकूण मूल्य साखळी आहे, शेतीमाल तयार झाल्यापासून ग्राहकाच्या म्हणजे फार्म टू प्लेट ज्याला आपण म्हणतो, तर तिथंपर्यंतची जी व्यवस्था आहे ती इतकी गुंतागुंतीची आहे, ती राज्यनिहाय वेगळी आहे. तर ते सगळ्या कॉम्प्लेक्सिटीज लक्षात न घेता जर आपण असे सर्वंकष बदल आणायला गेलो तर जे काय होतं ते पंजाबात झालं नाही. पण पंजाबमध्येच हे आंदोलन का होतंय याच्याबद्दल व्हॉट्सअप मीडियामधनं जे काही येते त्यानुसार तिथल्या शेतकऱ्यांची जी काही दलाली आहे, दलाली करणारे जे काही शेतकरी किंवा तिथले मोठे जे काही व्यापारी आहेत त्यांना जी भीती वाटते आहे त्याच्यातून शेतकऱ्यांना गैरसमज करून उकसवलं जाते आणि त्यांना आंदोलन बसवलं जाते असं म्हटलं जातं. कारण पंजाबमध्ये प्रामुख्यानं गहू आणि भात या 2 पिकांचं सगळं ट्रेडिंग चालू जातं, विक्री केली जाते, आणि मग त्याच्यातून मिळणारं जे काही कमिशन आहे हे कमिशन आपलं जाईल आणि शेतकरी थेट कोणत्याही ग्राहकाला आपला शेतमाल विकू शकेल. या भीतीतून हे मुद्दाम बागुलबुवा तयार केला जातोय असं बोललं जाते. त्यात कितपत तथ्य वाटते? मला एक कायम असं वाटतं की शेतकरी काहीतरी बिंडोक आहे आणि त्याला कोणतंही फसवून कुठेतरी घेऊन जाईल ही शक्यता नाही आहे. पंजाबातल्या शेतकऱ्याच्या बाबतीत अजिबात नाही आहे. शेतकरी हुशार आहे. तो पंजाबमध्ये असं का घडलं लक्षात घ्यायला पाहिजे, किंवा पंजाबमध्येच असं का घडलं तर त्याचं कारण लक्षात घ्यायला पाहिजे. पंजाब तुम्ही म्हटलं तसं गहू आणि भाताचं सर्वाधिक उत्पादन घेणारं राज्य आहे. 99% इरिगेटेड लँड आहे. आपल्याकडे हार्डली 20%. तरी पण 2 पिकं होत आहेत. ही 2 पिकं का होत आहेत हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. 99% ओलिताखाली असून सुद्धा ही 2च पिकं होत आहेत. आणि ही 2 पिकं का होत आहेत तर आपल्याला थोडं मागं जायला पाहिजे. 1960s मध्ये 1965च्या दरम्यान आपल्या देशामध्ये भुकेचा प्रश्न होता. म्हणजे अन्नदानाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नव्हतो, अन्नच नव्हतं, अशी परिस्थिती होती.
आणि 10 टनसुद्धा अन्न आपल्याला आयात करू शकत नव्हतो, कारण आपल्याकडे तेवढं पैकी चलन नव्हतं. अच्छा. त्यावेळेला PL480 नावाची जी स्कीम अमेरिकेने जाहीर केली, त्यानुसार ते आपल्याला धान्य देत होते. त्याच्या बदल्यात आपण पेमेंट करत होतो नोशनल, आणि तेच पैसे पुन्हा वेगळ्या स्वरूपात अमेरिका आपल्याकडे खर्च करत होती. ती योजना जेव्हा आपण स्वीकारली तेव्हा त्याला आपण शिफ्ट माउथ म्हणतो. म्हणजे त्यावेळेच्या जर तुम्ही वर्तमानपत्र काढली तर हेडलाईन काय असायच्या, तर आज अमेरिकेची 2 जहाजं मुंबई बंदराला लागली. बर. कारण ती बंदराला लागणं म्हणजे मग उद्या माझ्या पोटात धान्य येईल अशी अपेक्षा जिवंत ठेवणं. अशा स्थितीत आपण 1965 होतो. तेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की म्हणजे अध्यक्ष म्हणजे त्या प्रशासनानं असं दबाव आणला की उत्पादनाच्या किमतीवर जी मॅक्झिमम कॅप आपण घालतो ती बंद करा. ते सोशलिस्ट धोरण आहे. तुम्ही मिनिमम प्राईसकडे जा, मिनिमम सपोर्टिव्ह प्राईस, ज्याला हमी भाव आपण म्हणतो. 1965ला पहिल्यांदा आपल्याकडे हमी भाव आला, ती संकल्पना आली. ती संकल्पना आली. ओके. आणि तेव्हा आपली गरज होती की जास्तीत जास्त गहू आणि भात पिकावं, कारण हे मेजॉरिटी लोकांचं अन्न आहे, खाद्य आहे. आणि ते पंजाबात त्यावेळेला ती धरणं झाली होती, मोठी भाकरा नांगल वगैरे, आणि कॅनॉलची सिस्टम झाली होती. त्यामुळे पंजाबातल्या शेतकऱ्याने त्याचा सर्वाधिक फायदा घेतला. त्या काळातला पंजाबचा शेतीच्या विकासाचा दर हा 5.5% पुढे होता, जेव्हा तो देशातला 1.5-2% आसपास होता. त्यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू तांदूळ पिकवले, आपण स्वयंपूर्ण झालो. आणि आता आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे इतके प्रचंड प्रमाणात साठे आहेत की म्हणजे आपली बफर स्टॉकची क्षमता काय 41 मिलियन टन, आणि आपल्याकडे 97 मिलियन टनची आत्ता साठे उपलब्ध आहेत. म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त बफर स्टॉक आपल्याकडं आत्ता आहे. आता तयार काय होतं आहे की एका बाजूला प्रचंड उत्पादन होतं आहे, ते पंजाबातूनच होतं आहे प्रामुख्यानं. आणि ही जी हमी भाव आणि MSP आणि बाजार समिती त्यातून विकत घ्यायची, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं धान्य विकत घ्यायची जी योजना आहे, त्याच्यामध्ये साधारण 60 ते 70% धान्य हे फक्त पंजाबमधून घेतलं जाते. महाराष्ट्रातून 1% धान्य विकलं जात नाही या स्कीममधून हमी भावानं. महाराष्ट्रातून हमी भावानं काय जातं, कापूस जातो, कापूस एखादी काय, आणि ऊस जातो MSP प्रमाणे. त्यातले प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहेत. पण तिकडं मॅक्झिमम जो देशाचा वाटा आहे, म्हणजे देशाचं 2% क्षेत्र पंजाबमध्ये आहे, पण गहू आणि तांदूळ जातो किती, 60-70% याप्रमाणे विकला जातो. त्यामुळे त्यांचं सगळं अवलंबन त्याच्यावर आहे. त्यांना असं वाटतं आहे की मला MSP प्रमाणे मी पिकवलं, कारण तुम्ही देत आहे, तुम्हीच दिलेलं धोरण आहे की बंपर पीक काढा. दरवर्षी आपण शेतकऱ्यांचं कौतुक करतो, बंपर पीक काढलं, तो बंपर पीक काढतो आहे. त्याला माहिती आहे की माझं बंपर पीक ही व्यवस्था घेऊन जाणार. हे दलाल वगैरे झूट आहे सगळं. या व्यवसायावर साधारण 1,00,000 दलाल अवलंबून असतील, 12-15,000 दलाल अवलंबून असतील. त्याच्यात साधारण 1,00,000 लोक कारकुनीचा व्यवसाय त्याच्यात तिथं करतात, आणि 10,00,000 लोक त्याच्यात मजूर आहेत पंजाबमध्ये फक्त. ही अशी ती अर्थव्यवस्था आहे. हे दलाल म्हणजे कुठल्या चंद्रावरून आलेले नाही आहेत, ते या व्यवस्थेचा भाग आहे. आणि दलाल इकडून गेले तर शेतकऱ्याकडून जेव्हा पुन्हा खाजगी प्रकारे खरेदी केली जाईल तेव्हाही दलाल असणारच आहेत. अरुण जेटलीने एक भाषण केलं होतं 2012ला राज्यसभेमध्ये, असं शेतीमधल्या खुलेपणाच्या याच्यावर. तेव्हा ते असं म्हणाले होते की खुलेपणा आणून तुम्ही आत्ताची जे काय दलाल, ज्याला बिचोलिया म्हणतात, ती सिस्टम तुम्ही मोडाल, पण हे छोटे दलाल मोडाल, आणि तुम्ही महादलाल, सुपर दलाल तयार कराल. जे आत्ता पंजाबमधले शेतकरी म्हणतात की अंबानी अदानीच्या निमित्तानं सुपर दलाल तयार करता येतील, हे अरुण जेटली 2012ला राज्यसभेत बोलले होते. इंटरप्रिटेशन कसं करून नाही, मी काय म्हणतोय की आता तेच त्यावेळेला काँग्रेसवाले सांगत होते की हे मोकळेपणा आणला पाहिजे. तेव्हा जेटली म्हणत होते की हे सुपर दलाल तयार होतील आणि हे धोरण चुकीचं आहे. सुषमा स्वराज ते सांगत होते, अख्खा भाजप ते सांगत होता. आता फक्त भूमिका बदललेली आहे. भाजप असं सांगतोय की झालं पाहिजे, आणि काँग्रेसला वाटायला लागलं की सुपर दलाल तयार होतील. म्हणजे हा राजकीय भाग थोडासा सोडू आपण, हे असंच चालणार. पंजाबातला जो प्रश्न आहे ना, तर पंजाबातल्या शेतकऱ्याला असं वाटतं ही जर सिस्टम मोडली, म्हणजे APMC ही सिस्टम मोडली आणि हमी भावाची सिस्टम मोडली, कारण हमी भाव मोडेल असं टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये दिसते. ते जर मोडलं, पण आजपर्यंत हमी भावाचा कायदा आपल्या देशामध्ये नव्हताच. हमी भावाने घेतलं जाते ना. ओके. तर ते जर टप्प्याटप्प्यानं मोडलं, कारण शेवटी बाजार, मागणी आणि पुरवठा या पद्धतीनं जर शेतीचा व्यवहार करायचं ठरवलं तर शेतकरी सफळ होण्याची शक्यता जास्त आहे. पण मला वाटतं रामजी, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एका विशिष्ट हमी भावानं हे सगळं साहित्य, अन्नधान्य घेते, पण पंजाबमधले शेतकरी सोडून तुम्ही आता म्हणालात की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं फार कमी आहे, 1% पण नाही. अन्य राज्यांमध्ये सुद्धा त्याची टक्केवारी कमी आहे. मग एका राज्यासाठी जर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे होत असतील तर ते नाकारायचे का? देशातल्या हिताचे आहेत का नाही तो थोडासा बाजूला ठेवून पंजाबमधली भीती काय सांगतो तुम्हाला.
पण ती भीती अनाठाई आहे नाही की योग्य आहे? अनाठाई नाही. मी सांगतो ना का अनाठाई नाही. याचं कारण असं की पंजाबमध्ये दुसरी कुठलीही शेती होत नाही. ती शेती होऊ नये यासाठीची धोरणं सगळ्या सरकारने राबवली, सरकार कोणाचे असो. बरं. पंजाबमध्ये वीज जवळपास फुकट आहे, पाणी जवळपास फुकट आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा करून भात आणि याला खूप पाणी लागतं या पिकांना, हे तयार करायचं. पुन्हा ते स्टबल बर्निंग करून पुन्हा एन्व्हायरमेंटलचे प्रश्न तयार करायचे. हे सगळे विशेष सर्कल आहे आणि त्याच्यावर तिथली समृद्धी अवलंबून आहे. म्हणजे मगाशी म्हटलं ना की हरित क्रांतीची पहिली 15 वर्ष पंजाबचा शेतीच्या विकासाचा दर 5.5% होता, तेव्हा देशाचा 1.5-2% होता. आणि ज्या UPAच्या काळात म्हणजे शरद पवार म्हणतात की सर्वाधिक शेतीचा विकास झाला काय आहे, आकडेवारीनं काय आहे, तेव्हा देशाचा विकास 3.5% होता आणि पंजाबचा विकास 1.6% होता. म्हणजे पंजाबमध्ये शेतीतलं उत्पन्न वाढत नाही आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की आत्ता जे माझ्या ताटात येतं ते पण काढून घेतलं जाईल, त्या भीतीत नाही चालू आहे. म्हणजे आता करायला काय पाहिजे, म्हणजे याच्यावरचा उपाय काय असू शकतो? तो उपाय असू शकतो की या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं डायव्हर्स केलं पाहिजे. आपल्या देशाची आयानी अशी आहे की एका बाजूला भात आणि गहू इतका पिकतो की तो आपण खाऊ शकत नाही, आणि तो बाहेर निर्यात करू शकत गोदामामध्ये सडत पडायला लागला आता. बाहेर निर्यात करू निर्यात शकत करू नाही, शकत कारण आपली खर्च इतका आहे की आपण निर्यात करू शकत नाही. साखरेतल्या यांना जास्त चांगलं माहिती आहे की आपण निर्यात करू शकत नाही. मग तो सडतो किंवा मग शेवटी ते दारूच्या कारखान्यात द्यावा लागतो, वेगळे वेगळे हे सगळं होते. पण दुसऱ्या बाजूला आपण जवळपास 1,00,000 कोटींचे तेलबिया आयात करतो सगळ्या प्रकारच्या. म्हणजे मलेशियासारखा देश 370 कलमावरून वेगवेगळ्या त्याच्यावरून भारताची अडवणूक करतो, पण आपल्याला पाम ऑइल आयात करण्याशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला ते लागतं. मग आपण तेलबियाची शेती नाही करत जी पंजाबमध्ये शक्य आहे, डाळीची शेती नाही करत, डाळी आपण आयात करतो. आपल्याला मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागतो, आपल्याला लाईफस्टॉक लागतो मोठ्या प्रमाणावर की जे प्रोटीन आणि बाकी सगळ्यासाठी आवश्यक आहे, पण ते कळत नाही. पण फक्त भात आणि गहूच करतो. तर पंजाबच्या शेतकऱ्याला ग्रॅज्युअली डायव्हर्सिफाय करायला पाहिजे. तुम्ही मोठ्या प्रमाणात म्हणजे मागच्या वर्षी फक्त पंजाबच्या शेतकऱ्याला वीज आणि खतं यातनं दिलेलं अनुदान 12,500 कोटी रुपयांचं आहे. 12,500 कोटी रुपये त्या शेतकऱ्याला आपण अनुदानापोटी देतो आणि तो तयार करतो, ते विकत घेतो. आता ही सिस्टम इतकी सवयीची झालेली आहे की ही जर मोडली तर माझ्या जगण्यावर येईल, ह्या भीतीत नाही सगळं सुरू झालं आहे. पण पुन्हा मुद्दा तोच येतो की एका राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केंद्रानं तयार केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करायचा आणि संपूर्ण देशाला वेठीला धरायचं, हे कितपत योग्य आहे? नाही, यात 2-3 प्रश्न आहेत. एक तो पंजाब म्हणजे आता तुम्ही सगळी हिस्ट्री सांगितली, प्रचंड सविस्तर माहिती दिली, हो. पण आज आत्ता जो प्रश्न आहे तो केंद्रानं 3ही कृषी विधेयक कायदे रद्द केले पाहिजे, नाही, रद्द- ही जी मागणी आहे रद्द- ही म्हणजे एक प्रकारची अतिरेकी मागणी वाटत नाही? मग कुठल्याही आंदोलनाचं एक शास्त्र असते, आंदोलनात मागणी टोकाची पराकोटीची करायची आणि आणि मग थोडंसं हाताला जे काय लागेल ते मला वाटतं घ्यायचं. की त्याच्यापेक्षा खूप वेगळं काही याच्यात नाही आहे. या तिन्ही विधेयकांमध्ये काही अडचणीच्या बाबी आहेत का, निश्चित आहेत. नाही, ह्यातला सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे, मी तुमच्याकडे पण येणार आहे त्यासाठी, की सातत्यानं विरोधकांकडून सांगितलं जाते की अदानी अंबानी यांच्यासारखे धनाढ्य व्यापारी जे आहेत ते शेतकऱ्यांना गुलाम करतील, शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतील, असा जो काही एक सातत्यानं डांगोरा पिटला जातोय त्यात तथ्य असेल नसेल, पण तुम्हाला काय वाटतं की हे खरोखर असं प्रॅक्टिकली शक्य आहे का? नाही, एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की या विधेयकात किंवा कुठल्याही म्हणजे विधेयकाला विरोध होण्याची मूळ कारणं काय ते आपण शोधली पाहिजे. हे विधेयक नाही, कायदे झालेले आहेत आता. हो, पण आता या कायदे- कायद्यामध्ये शेती कुणालाही खरेदी करता येणार नाही. म्हणजे शेतकरी किती छोटा मोठा असू दे, कंपन्यांना कंत्राट करता येईल पण खरेदी करता येणार, त्यामुळे शेतीची मालकी जाणार नाही. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जी काही भीती शेतकऱ्यांना दाखवली जाते त्यात तथ्य नाहीये, मालकी जाणार नाही. मालकी मालकी जाणार नाही, शेतकऱ्याकडेच त्याच्या जमिनीची मालकी राहील. पण हा, दुसरा भाग कसा असतो की याच वेळेला हे सगळे मोठे कॉर्पोरेट ग्रुप आहेत, ते मोठ्या प्रमाणावर साठवणुकीचे हे तयार क्षमता करायला- असलेले क्षमता तयार करायला लागले. हो. तयार का करायला लागलेत, आजच का तयार काय वाटलं त्यांना? कारण त्यांना आता दिसतंय की या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविडच्या काळात आपल्याला लक्षात आलं की हा प्रायमरी बिझनेस जो आहे म्हणजे शेती आणि लाईफस्टॉक, हाच बिझनेस खऱ्या अर्थानं चालतो किंवा तो सगळ्यात कितीही संकट आलं तर चालतो. त्यामुळे आता हे सगळे मोठे कॉर्पोरेट्स तिकडं वळायला लागलेत. त्यांनी वळावं का वळू नये, तर त्यांना आधी काय वळायचा, त्याच्यात टीका करण्यासारखं काय नाही. मुद्दा असा आहे की जेव्हा ते वळतील आणि जेव्हा ही आत्ताची सिस्टम मोडली जाईल, कुठलीही गोष्ट मोनोपोली आली. आणि आपल्याकडचा प्रॉब्लेम काय आहे, आपल्याकडची म्हणजे भांडवलशाही मूलतः वाईट किंवा चांगली असा मुद्दा नाही आहे. भांडवलशाही जेव्हा कुडमुडी असते, म्हणजे भांडवलशाहीत धोरणं अशी करायची की मला फायदा व्हायला पाहिजे, त्यांना होता कामा नये. म्हणजे टेंडर सिस्टममध्ये अटी अशा घालायच्या की कोणी बाकीच्यांनी टेंडर भरू म्हणजे जीन पॅन्ट घातल्या माणसालाच टेंडर मिळेल, कुर्ता पायजामा घातलेला मिळणार नाही, अशी अट घातली की मलाच मिळणार ना, त्यांना कसं मिळेल? तर या प्रकारची आपल्याकडे कुडमुडी भांडवलशाही आहे. म्हणजे मोकळेपणानं आपण स्पर्धा करत नाही आहे, म्हणजे ते उद्योगाच्या क्षेत्रात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, तर मोकळेपणानं स्पर्धा केली
तर इथलेच नवे जगातले भांडवलदार येतील. नाही पण आता जो सध्या बागुलबुवा दाखवतोय, मी तुम्हाला विचारतो समरजित गाडगे साहेब, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे एक प्रकारे तुमच्या साखर कारखानदारीमध्ये पण आहे. जेव्हा शेतकरी अनौपचारिक पातळीवर. अनौपचारिक पातळीवर पण ते एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच contract आहे. farming It's a म्हणजे part मग of- कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला आत्ताच विरोध का केला जातोय, तुम्हाला काय वाटते? 2-3 मुद्दे साहेबांनी घेतले. पहिला मुद्दा, शेतकरी बिंडोक नाही. बरोबर, तो 100% मुद्दा घेतो एक. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पंजाबबद्दल त्यांनी बोलले, आपल्याकडे बाजार समितीला सेस 1-2% आहे. पंजाबला तो 8 ते 8.5 2.5% सेस आहे, बाकीचे 3% सहकार्याचं असं नाही, आहे, पण एकूण 8.5%. पंजाबमध्ये मच हायर साईड 8.5%. 8.5% पर्यंत तो आहे. तिसरा मुद्दा की जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक वेळी कुठल्याही सेक्टरला आपण प्रायव्हेटाईज करत नाही, आपण त्याला ओपन करतोय. बरोबर. आपण सेक्टर जेव्हा ओपन करतो तेव्हा काय म्हटलं, प्रत्येक वेळी ते अडाणी, अंबानी, टाटा हे सगळी येतील. पण मग या हिशोबाने मग साखर कारखान्यामध्ये खाजगी कारखान्यांना परवानगी दिली पाहिजे का? इफ दॅट इज द लॉजिक, तेही मग एक प्रकारे प्रायव्हेटायझेशन आले का तेव्हा त्या टाटा, अंबानी, अडाणी? जर खाजगी प्लेयर्स वाईटच आहेत आणि खाजगी प्लेयर्स नकोच आहेत, असं आपण हे गृहीत धरलं. हे जर लॉजिक धरलं हां. तर मग माझं म्हणते की कोऑपरेटिव्ह फार्मिंग साखर कारखान्यामध्ये पण खाजगी कारखान्यांना परवानगी दिली पाहिजे का? मग तोच न्याय दूध संस्थान पण लावता येईल. सगळ्यांना लागू होतोय. हे सगळ्यांना लागू होतील. आज माझं जे म्हणणं आहे, जे काय मिनिस्टर्स आहेत सगळ्यांचे कारखाने सगळ्यांचे आहेत, खाजगी सगळ्यांचे कोऑपरेटिव्ह अँड प्रायव्हेट शुगर फॅक्टरी अक्रॉस पार्टी लाईन्स. ठीक आहे, मग हे बंद करणार आहे का? आपण जेव्हा शेतकऱ्याला करार करतो, इट इज अ काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. अगदी. मग खाजगी कंपनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नामामध्ये कुठलं तरी नियमावली घालून त्याचं तुमची जमीन तुमच्या स्वतःच्या नावावर करतील, असं किती खाजगी कारखान्यांनी ह्या जमण्या केलेल्या आहेत. आणि जी बोलतात मग त्यांनी म्हणावं ना, आमच्या खाजगीमध्ये आम्ही केलं आणि त्यांचे पण खाजगी कारखाने आहेत. किती झालेत? एकही झालेलं नाहीये. आणि आज एका काळी साखर कारखान्यामध्ये झोन नावाची पद्धत होती की ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आहे त्यालाच ऊस विकायला पाहिजे. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायचे की कारखाना जो देईल तो दर स्वीकारायचा पर्यायच नाही. मग उद्या तुम्ही असं नियम करू शकता की ज्या मतदारसंघामध्ये त्याच माणसाला मतदान दिलं पाहिजे. वाय नॉट? बाहेरचा माणूस आला त्यांनी इलेक्शनला उभारलंच नाही पाहिजे, असं पण नियम करा. तुम्ही जेव्हा मतदाराला ऑप्शन देता, तुम्ही जेव्हा मी जाऊन कुठल्या दुकानामधून माल विकत, माझं काय मला कुर्ता घ्यायचा आहे, कुठून घेता? मग शेतकऱ्याला तुम्ही काय एवढं खुडसट आणि बिंडोक समजता की त्याला तो ऑप्शन नाही पाहिजे, त्याला कुठं माल विकायचा आहे? म्हणजे शेतकऱ्यानं ठरवावं की मला माझा माल कुणाला विकायचा. या संदर्भातले 2 मुद्दे आहेत की 2 प्रकारचा प्रचार भाजपकडून केला जातो. एक तर शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलं, तू कुठेही माल विकू शकतो, उत्तम. स्वातंत्र्य हे मूल्य म्हणून अतिशय उत्तम आहे. पण कुठला शहाणा माणूस असं म्हणेल की केरळचा शेतकरी दर बळा मिळतो म्हणून दिल्लीच्या मंडईत जाऊन विकेल? हे शक्य नसतं. नाही. त्यामुळे तिथल्या इकोसिस्टममध्येच विकायला लागतं. स्वातंत्र्य सुद्धा ते मर्यादितच असतं. नाही, त्या पण मर्यादित उद्या अशी सिस्टीम जर तयार झाली की दिल्लीतला शेतकरी केरळमध्ये यायला लागला आणि तो जर तिथनं माल घ्यायला लागला तर आक्षेप का? आक्षेप काहीच नाही नाहीच आहे, पण ते physically लॉजिस्टिकली possible. शक्य नसतं. Physically- हे physically not possible, जगात कुठे शक्य logistically. झालेलं नाही. त्यामुळे हे फक्त कागदावरचं स्वातंत्र्य आहे, ते लिमिटेड आहे. दुसरा भाग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा. तर हे बरोबर आहे की साखर कारखाने खाजगी असो किंवा सहकारी असो, फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे आणि हे आहे. पण इथं काय आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आत्ता जे होणार आहे त्याच्यामध्ये काही कंपन्या असं ठेवतील की कोल्हापुरातल्या विशिष्ट भागामध्ये मला बटाटा पाहिजे किंवा मला कांदा पाहिजे किंवा मला अमुक पाहिजे, व्हॉटेवर. आणि मग त्यासाठी तुम्ही या प्रकारची बियाणं लावा, अमुक लावा, तमुक लावा आणि या प्रकारची फर्टिलायझर वापरा आणि ते उत्पादन मी घेऊन जाईन. दॅट इज सॉर्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. आता याच्यामध्ये काय होतं म्हणजे अनुभव वाईट काय आहे त्यातले, तर द्राक्षाच्या शेतीमध्ये हे बऱ्यापैकी झालेलं आहे. तर तिथं होतं काय की लोक येतात, व्यापारी येतात असे, ते तुमच्याकडं बागा बघून बागा खरेदी करतात, काही ॲडव्हान्स देतात आणि नंतर माल घेऊन गेल्यानंतर पैसे मिळतील त्याची गॅरंटी नाही ना. आज महाराष्ट्रामध्ये 48 तासात बाजार समितीत पैसे द्यावे लागतात. 48 तासात. नाही, पण वारंवार सांगितलं जातं की बाजार समित्यांचं अस्तित्व कायम राहणार आहे, नाही, हे मान्य आहे का नाही? अस्तित्व कागदावर राहणारच आहे ना. मी म्हणतो ना की BSNLचं अस्तित्व आहे का? आहे ना. पण तुमच्यापैकी कुणाकडे ते BSNLचा मोबाईल आहे का? हो, पण BSNL नं काळानुसार जर कात टाकली नसेल, टाकू शकत नाही. काळानुसार बदल केले नसतील, टाकू शकत नाही. तर याचं मग कारण दुसऱ्या प्रायव्हेट कंपन्या येणार आणि त्यातनं ग्राहकाचा फायदा होणार. याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेला BSNLकडे क्षमता होती नाही, तसं त्या पद्धतीनं ते धोरणांवर अवलंबून असतं. BSNL मधल्या कामगारांवर नव्हे. धोरणं अशी घेतली जातात की त्याचा फायदा हा प्रायव्हेट प्लेअरला व्हावा. चुकीचं नाही आहे. प्रायव्हेट तुम्हाला फायदा वाढवायची असेल तर हे करावं लागेल. पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधला प्रॉब्लेम कुठे आहे सांगतो मी. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मी थांबवतो. राज्यामध्ये हां.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ज्यावेळी सरकार होतं आहेच ना, तेव्हा पण आहेच ना, कायदा अजून होता. अजूनही आहे. म्हणजे त्याला आता जो हे बघा, विरोध केला काँग्रेस जातोय- राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करते, त्यातल्या त्या विरोधाला काही फार तथ्य नाही. कारण APMC ॲक्टमध्ये आपल्याकडे मुळातच बदल झाला आहे. मॉडेल APMC ॲक्टच्या नुसार आपण अनेक बदल ऑलरेडी नाही, केले म्हणजे मग आता महाराष्ट्रात सध्या जे काही केले. आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश जास्त आहे. आहेच. मी पहिल्यांदा सांगितलं आहे की सत्तेवर कोण आणि विरोधात कोण आहे याच्यावर भूमिका ठरतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधली अडचण काय आहे, म्हणजे यातली अडचण काय आहे, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जेव्हा एखादा कॉर्पोरेट किंवा खाजगी व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यात काही गोष्टीचं पाळल्या गेल्या नाहीत. डिस्प्यूट झाला समजा, तर डिस्प्यूट झाल्यानंतर समान सौदा शक्ती ज्याच्यात असते ती एकमेकाची भांडू शकतात. हम्म. पण ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे तो ज्याच्याकडे ताकद नाही त्याच्याशी भांडू नाही शकत. इथं काय केलं, ते डेप्युटी कलेक्टर लेवलचा अधिकारी हा त्याचा न्याय करेल. हम्म. आता अंबानी अदानी येतील की नाही सोडून द्या, पण समजा वादा करता आपण गृहीत धरू की रिलायन्स नावाची कंपनी आहे आणि ती आणि कुठल्या तरी एका मौजे बुद्रुक गावातला शेतकरी आहे, यांच्यामध्ये करार झाला आहे आणि डिस्प्यूट झाला आहे आणि तो कुठल्या तरी डेप्युटी कलेक्टरकडे गेला आहे. शक्यता काय आहे, कुणी बॅक ऑफ द माइंड विचार करावा, शक्यता काय आहे. तर याला लोकांचा विरोध आहे, त्याला एक न्यायिक व्यवस्था असली पाहिजे. लोकांचा विरोध आहे की राजकीय पक्षांचा विरोध आहे? नाही, शेतकऱ्यांचा विरोध आहे ना, ह्या जेन्युनली शेतकऱ्यांचा विरोध आहे. 350 संघटना विरोध करत आहेत. हा विरोध, आणि मी म्हणतो की हा जेन्युन आहे, कारण सरकारी यंत्रणा काय प्रकारचा न्याय दिली आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ती सुधारणा व्हायला पाहिजे. त्यामुळे काही गोष्टी कंत्राटी शेती नको असं मी म्हणत नाही. पण मग तुमच्या दृष्टीनं आता जे काही केंद्र सरकारनं 3 आता विधेयकातून कायद्यात रूपांतर केलेले जे काही 3 कायदे आहेत त्याच्यामध्ये अमेंडमेंट होणं अपेक्षित आहे का? जसं आता हे कायदेच रद्द करा ही जी मागणी होती आहे. माझं मत विचारत असाल तर कायदे रद्द करणं हा काही मार्ग नाही. ओके. कारण आपल्याला कधीतरी कुठल्या तरी पातळीवर शेतीत आमूलाग्र बदल आणावे लागतील. म्हणजे जसं मी म्हणालो की पंजाबातल्या शेतकऱ्यांना भले एकही 10,000 रुपये द्यायला लागले तर हरकत नाही, पण तू आता भात आणि गहू करू नकोस, दुसरं काहीतरी पीक घे, दुसरं काय ते कर, असं आपल्याला सांगावं लागेल. हे 2, 5, 7, 10 वर्ष जर सांगितलं तर कदाचित तिथं डायव्हर्सिफिकेशन होईल. याला धोरण म्हणतात. तर या प्रकारचं धोरण आपल्याला, म्हणजे सकारात्मक हस्तक्षेप ज्याला म्हणतात ना सरकारी यंत्रणेचा, कारण तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही पैसा कुठे द्या. म्हणजे आता यातला एक रॉटन भाग काय आहे, ते हे जे सगळं आपण गोळा करतो ना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यातलं 46% लिकेज आहे. म्हणजे 46% धान्य पोचतच नाही, वाया जाते, आणि 40% पुन्हा भ्रष्टाचार आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची गळती आहे. म्हणजे 100 रुपयाचं खरेदी केलं तर त्या म्हणजे 186 रुपयाचं खरेदी करता तेव्हा 100 रुपयाचं लोकांपर्यंत पोचते. अशी जर परिस्थिती असेल तर हे मोडावंच लागणार आहे ना, कधी ना आज ना उद्या त्याच्यावर घाव घालावाच लागणार आहे. पण त्याची एक सुरुवात म्हणून या 3 कृषी कायद्यांकडे बघता येईल का? त्याची सुरुवात आहे, यात काही शंका नाही. कारण हे धोरण 2003 पासून चालू झाले. 2003ला पहिल्यांदा वाजपेयींच्या काळात मॉडेल ॲक्टची सुरुवात झाली. त्यानंतर 2005ला मनमोहन सिंगांनी त्याचं कन्सल्टेशन सुरू केलं. 2007ला ते मोठ्या प्रमाणावर झालं. असं करत ते आले, अचानक नाही आलं. पण त्याचं खापर फोडलं जाते मोदी सरकारवरती. हा कर साहजिकच आहे ना, जो ते इम्प्लिमेंट करण्यासाठी पुढाकार घेतात जीएसटी त्यांच्याबद्दल होणार. जीएसटी चिदंबरम आणत होते, तेव्हा भाजप भाजप विरोध करत करत होते. पण आता जीएसटी आणल्यानंतर त्याची जबाबदारी मोदी सरकारचीच ना. तसं या 3 कायद्यांच्या बया वाईट गोष्टींची जबाबदारी मोदी सरकारचीच. 1991ला जेव्हा उदारीकरण आणलं तेव्हा देशातले 95% लोक असं म्हणत होते की हे ईस्ट इंडिया कंपनी दुसरी आणली. आता सगळेजण आपण म्हणतो की फार चांगलं केलं, लोकांच्या हातात मोबाईल आले, गाड्या आल्या, 4 चाकी गाड्या आल्या, 2 व्हीलर आल्या की ज्या 10 वर्ष वाट बघायला लागायची नंबर लावून. तर हे सगळं हे बदल होईल तेव्हा होईल. पण आज तरी त्याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दाखवल्या पाहिजेत. त्या अडचणी दुरुस्त काय असं आपण सरकारला सांगितलं पाहिजे. आणि सरकारनं आम्ही एकदा पाऊल टाकलं म्हणजे टाकलं असं न म्हणता त्याच्यामध्ये रिकन्सिलिएशनची भूमिका घेतली पाहिजे. श्रीराम पवार या मुद्द्याच्या इतिहासाबद्दल बोलतायत, शक्यतांबद्दल बोलतायत, तथ्य सांगतायत आणि परिणाम सांगतायत. आता मी राजकीय दृष्ट्या समर्जित घाडगेंना विचारतो, ज्या पद्धतीनं आता हे म्हटले त्याबद्दल पण मला विचारू हो शकतो, अगदी मला अगदी, जमते. हो हो. पण ज्या पद्धतीनं आता ते म्हटले की कोविडच्या काळामध्ये लक्षात आलं की आपल्याला परमनंट बिझनेस म्हणून काय आहे, तर या गोष्टी आहेत की ज्याला कधीच मरण नाही. एक प्रकारे मला विचारायचं आहे की जे सातत्यानं मोदी सरकारवरती, भाजप सरकारवरती केंद्रातल्या जी टीका होती आहे की शेतकरी विरोधी आत्तापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या पॉलिसी आहेत असं त्यांच्याबद्दल कायम बोललं जाते. तुम्ही काय सांगाल कोविडच्या काळामध्ये किंवा एकूणच गेल्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये, खरं तर मोदींनी गेल्या 6 वर्षामध्ये जे काही कारभार केला त्याच्याबद्दल बोलायला हरकत नाही, असे कोणते डिसिजन घेतले की ज्याच्यातून तुम्हाला एक शेतकरी म्हणून किंवा शेतीविषयक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला दिलासा मिळाला? जस्ट टेकिंग हिज फर्स्ट पॉईंट अँड देन कमिंग टू Okay. दिस, मी त्यांच्या एका मुद्द्यावर सहमत आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग
हे आपल्याला फ्युचर तुम्ही त्यांच्या मुद्द्याशी असहमत असाल ते पण सांगा बरं हो का. मी सांगतो ना ते पुढे येतो हो आय एम जस्ट सेइंग नाही बेसिकली की हे जे बिल्स आहेत याच्यामध्ये वी आर नॉट सेइंग की प्रायव्हेटायझेशन व्हायला पाहिजे. आम्ही याच्यामध्ये म्हणत नाहीये की बाजार समिती आणि एपीएमसी मार्केट हे भ्रष्ट आहेत. आम्ही हे पण म्हणत नाही की हे झाल्यामुळं दुसरं क्रोनी कॅपिटल म्हणजे एजंट्स होणार तुम्ही नाही. जरी एक- एक म्हणत मिनिट, नसला एक तरी मिनिट. बाजार समित्या म्हणजे राजकीय एक- अड्डे एक- एक हे मिनिट. सगळ्यांना मान्य आहे. एक मिनिट आय एम जस्ट सेइंग हे 3 बिलमध्ये ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. ओके. बरोबर. ॲज फार ॲज अमेंडमेंट्स इज कन्सर्न त्यासाठी आय एम शुअर म्हणजे अमित शहा साहेब आणि ही अमेंडमेंटच्या चर्चेला तयार आहेत. रद्द करा हे जो स्टँड घेतलाय त्याच्यामुळे आता कसं आहे की येस ऑर नो हे प्लॅक घेऊन तुम्ही रद्द करणार का नाही कायदे रद्द करा अशी मागणी जी होती त्याच्यामुळं आय थिंक वी आर नॉट गोईंग अहेड. साहेबांनी जो मुद्दा मोडला की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जे अमेंडमेंट्स पाहिजे वेदर इट इज फूड कॉर्पोरेशन विच इज अ पब्लिक लिमिटेड कंपनी आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे प्रायव्हेटमध्ये आहेत असतील त्यामध्ये लूप होल्स आहेत लूप होल्स बट त्यासाठी अमेंडमेंट्स करायसाठी चर्चेला सरकार तयार आहे. पण त्याला जर आपण एक्स्ट्रीम घेऊन घेतलं की हे झालं की असं होईल ते झालं तसं होईल त्याच्यामुळे तुम्ही कायदाच रद्द करा दॅट इज नॉट द फ्युचर ओके. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यावर डिस्कशन व्हायला पाहिजे आणि ते सरकार तयार आहे. पण श्रीराम पवारांनी कबूल केलं की कायदा रद्द करणं हा त्याचं सोल्युशन नव्हे. नॉट द सोल्युशन. बघा मी काय म्हणतोय की बाजार समिती आणि हे कुठल्याही काळामध्ये कुठली मी परत म्हणतोय कोऑपरेटिव्ह असेल का प्रायव्हेट मी अजूनही म्हणतोय की आमची कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीला विनाकारण टार्गेट केलं जाते. प्रायव्हेटमध्ये पण बरेच गफले आहेत प्रॉब्लेम. वी आर नॉट सेइंग की या बिलमध्ये तुम्ही प्रायव्हेटलाच जावा पण बाजार समितीच्या बाहेर पण तुम्हाला ऑप्शन आहे. एक कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट पण तुमच्याकडून माल घेऊ शकते. हो, नक्की. बाजार समितीच्या बाहेर तुम्हाला ऑप्शन आहे म्हणजे प्रायव्हेट प्लेअरलाच आहे. वी आर नॉट ॲडव्होकेटिंग प्रायव्हेट प्लेयर्स वी आर जस्ट ॲडव्होकेटिंग फ्रीडम ऑफ नाही यांची शक्यता काय आहे? मोठा मासा छोट्या मासाला खातो त्यानुसार उद्या जेव्हा प्रायव्हेटायझेशन म्हणजे जेव्हा त्याला मुक्तपणे शेतकऱ्याला त्याचे कुठल्याही प्रॉडक्ट विकता येईल त्यावेळेला असा कोणतरी बाहेर येईल की तो छोट्या बाहेरना माझं ठेवणार मागचं लॉजिक मग दूध व्यवसायामध्ये आणि साखर कारखान्यामध्ये लायसन्स मगाशी देऊ तुम्ही नका मुद्दा बंद करा ना. एव्हरी मार्केट तुम्ही जर बंद केलं नाही, सोल्युशन याच्यामध्ये एक बॅलन्स अप्रोच काय Balance घ्यावा approach लागतो? केला जसं पाहिजे. का- हो, पण तो का- बॅलन्स याचं- दिसत नाही. याचं मी काय- आता जे याचं मी आंदोलन काय- दिल्लीतलं सुरू आहे याचं मी ते काय पराकुटीला गेले. बॅलन्स अप्रोच मी त्या आंदोलनाचा म्हणत नाही. आंदोलन आहे. धोरणामधला धोरणामध्ये बॅलन्स बोलतात ते. का बॅलन्स अप्रोच म्हणतो? मागच्या महिन्यामध्ये ICP नावाचा एक काय चीन आणि बाकीच्या सगळ्या मंडळींनी 15 देशांनी केला. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जपानपासून सगळे देश आहेत. बाहेर 10 वर्षी निगोशिएट करत होता आणि आपल्याला त्याच्यामध्ये जायचं होतं. पण शेवटी मोदी सरकारनं असं ठरवलं की आपण जायचं नाही. आता हे जायचं नाही ठरवलं त्याला एक काय नाही चीन गलवानमध्ये अमुक केलं तमुक केलं त्या ते एक आहे काय. पण बेसिक का गेलो नाही आपण तर त्याचं गेलो असतो तो ऑस्ट्रेलियापासून न्यूझीलंडपासून शेती आणि डेअरीचे जे प्रॉडक्ट आहेत ते आपल्यापेक्षा खूप स्वस्त तिथली उत्पादनं इथं आली असती. आपण दूध त्या किमतीत तयारच करू शकत नाही. दुधाचे प्रॉडक्ट तयारच करू शकत नाही. मग तिथं असं म्हणायचं का की ग्राहकाला स्वस्त मिळत असताना तुम्ही का अडवत आहे असं म्हणायचं का? मग ते शेतकऱ्याचा तोटा होतोय. म्हणजेच एक बॅलन्स अप्रोच घ्यावा लागतो की जगाच्या पातळीवर एका मर्यादेपेक्षा जास्त स्पर्धेला आम्ही नाही एक्सपोज होऊ देणार कारण ती आमच्या शेतकऱ्याची तयारी झाली नाही. मी एक्झॅक्टली हेच म्हणतोय की पंजाबातल्या शेतकऱ्याची आज ही तयारी नाही की तुम्ही जे सर्वंकष बदल करायला लागलाय. श्रीराम पंजाबातल्या शेतकऱ्यांची तयारी नाही हा आजचा प्रश्न नाहीये. हा गेल्या वर्षांची Exactly. साठत आलेली ती सगळी त्यातली प्रॉब्लेम्सची एकत्रित आली. मग त्याच्यावरती सोल्युशन काढायच्या ऐवजी कायदेच रद्द करा. पण ते त्यासाठी त्याला तयार करायला पाहिजे ना. नाही आपण असं म्हणायचं का पण मग ती की जबाबदारी हे- तिथल्या राज्य सरकारची हे पण येते. आमचा दुग्ध व्यवसाय कॉम्पिटंट नाही वर्षानुवर्ष नाही 70 वर्ष झाली नाही ओपन गाय न्यूझीलंडचं येऊ दे ना असं म्हणायचं शक्य का? नाही. आपण असं नाही म्हणत. सेम वे पंजाबातल्या शेतकऱ्यांचं दुखणं समजून घेतलं पाहिजे आपण. हो. त्यांना कॉम्पिटंट केलं पाहिजे. त्याला 2, 5, 7 वर्ष लागतील. त्याला पर्याय नाही आहे कारण तुमचा देशच इतका गुंतागुंतीचा आहे. तुम्ही खोव्याला MSP देता का नाही? का देता? तुम्ही उसाला MSP देता. ऊस नगदी पीक आहे ना. हो. म्हणजे थिओरिटिकली उसाला काय MSP पाहिजे सांगा मला. थिओरिटिकली मुक्त अर्थव्यवस्था म्हणून. पण तसं होऊ शकत नाही ना. शेतकरी संपून जाईल. त्यामुळे आपल्याला धोरणामध्ये सुद्धा एक बॅलन्स अप्रोच घ्यावा लागतो आणि तो अप्रोच यात सुद्धा घ्यायला पाहिजे. ठीक आहे. मी आता मगाशी यांच्या प्रश्नाकडे येतो. हो. जो महत्त्वाचा प्रश्न होता की मोदी सरकारची शेतकरी विरोधी धोरणं आहेत या टीकेवरती उत्तर देत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून आणि पुन्हा शेतीचे अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही सर्वप्रथम आता ह्या 3 बिल्स हे पण जो आपण विषय घेतोय ते क्रांतिकारी डिसिजन्स आहेत हे मी पहिल्यापासून बोललेलो आहे आणि येस फ्यू डिस्कशन तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष नसतात भाजपशी संबंधित नसतात तरी तुम्ही अशीच भूमिका घेतली असते. 100% तुम्ही जर काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतात तर
त्यांनी आता ती भूमिका घ्यायला पाहिजे ना. तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा, कधी आले तुमच्याकडे तर 3 मंत्री महोदय आले, त्यांना विचारा त्यांनी तशी भूमिका घ्यावी. आता ॲज फार ॲज मी आता साखर कारखान्याचं चेअरमन म्हणून बोलतो अँड आय एम मेकिंग अ डिस्क्लेमर की मी कुठंही भाजप आणि हे सगळं बाजूला ठेवून ॲज अ शुगर इंडस्ट्री चेअरमन आय एम टॉकिंग. साखर धंद्यामध्ये 2-3 जे निर्णय मागच्या 3-4 वर्षामध्ये गेले ते रिव्होल्युशनरी आहेत. मिनिमम सेलिंग प्राइस, कोणी मिनिमम सेलिंग प्राइसला हात लावत नव्हतं, कारण मिनिमम सेलिंग प्राइस वाढवली म्हणजे साखर किती दराने विकायची, त्याच्यामध्ये मार्केटमध्ये कंझ्युमरमध्ये प्रचंड बवाल व्हायचा. स्वर्गीय राजेसाहेब म्हणायचे एका घरामध्ये महिन्यातून आपण 5 किलोच्या वर फॅमिली ऑफ 4 मध्ये कंझ्युम करत नाही, कारण वी आर कंझ्युमिंग शुगर मॅक्झिमम नाव थ्रू कमर्शियल प्रोडक्ट्स, म्हणजे कोल्ड ड्रिंक, स्वीट्स, हाऊसहोल्ड हाऊसहोल्ड कन्झम्पशन फार कमी आहे. पहिलं म्हणजे 29 रुपये MSP केली साखरेची. 31 रुपये कधी केली? फेब्रुवारी 2019 खासदारकीच्या 1 महिन्याआधी, जनरल इलेक्शनच्या 1 महिन्याआधी. म्हणजे ती जर 31 केली तर बाजाराला साखर 35-36 रुपयाला गेली, म्हणजे बवाल पण झाला असता. पण तो बवालचा त्यांनी काळजी नाही केली, त्यांनी तो डिसिजन घेतला. आणि आता आय एम व्हेरी शुअर की आता हे बजेट सेशनमध्ये 31 ते 33 होईल, हे डिसिजन घेतले. त्यानंतर त्यांनी ठरवलं की कोटा सिस्टम वाईज पर मंथचा एक कोटा दिला जाईल, कारण आधी हे खुलं केलं गेलं आणि त्याच्यामुळे काय झालं की प्राइस फ्लक्च्युएशन झाली. त्यांनी परत कोटा सिस्टम दिली की पर मंथ एवढी साखर विका, ज्याच्यामुळं थोडंसं साखरेला नियंत्रण राहील. आणि सगळ्यात मोठा डिसिजन इज इथेनॉलचा. यू हॅव टू ॲग्री ऑन द डिसिजन. हा रेव्होल्युशनरी. परवाच कारखान्याचा डायरेक्ट उसाच्या रसापासून इथेनॉल करण्याचा शाहू कारखाना इज वन ऑफ द फ्यू फॅक्टरीज इन इंडिया हु इज डुईंग दिस जॉब. 59 रुपीज त्यांनी दर केला सिरपपासून इथेनॉल, मग बी हेवी आणि सी हेवी प्रोसेस आहे. आता त्यांनी 62 रुपये दर केलाय. का केलाय? तसं साहेब म्हटले की हे गहू आणि भाताचा स्टॉक वाढलाय, साखरेचा प्रचंड स्टॉक आज देशामध्ये वाढलाय. आणि किती पण करून यू कॅन नॉट टेल शुगर ग्रोअर की तुम्ही दुसरा क्रॉप घ्या. शुगर सगळा स्टडी क्रॉपच नाहीये, मागच्या वर्षा पुरामध्ये पण स्टडी राहिला. त्याच्यामुळं आता युपी मध्ये पण रिकव्हरी 1% वाढल्यामुळे इतकं स्टॉक झालाय. म्हणून इथेनॉलला ते जर वळलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आज त्यांनी 5% इथेनॉल मिक्सिंग केले. इन पेट्रोल 10% करतायत आणि डिझेलचं पण ट्रायल चालू आहेत. वॉरशिप्समध्ये बायोफ्युल वापरतायत. कमर्शियल एअरलाईनचं एक ट्रायल स्पाइसजेटची झाली पण आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, आज त्यांना जेवढा सप्लाय पाहिजे तेवढा सप्लाय मिळत नाहीये. 21 डेज पेमेंट आहे पेट्रोलियम कंपनीची. येस 21 डेज पेमेंट आय एम टेलिंग यू. आणि मी ॲज अ कारखाना चेअरमन म्हणून सांगतो, हे जर डिसिजन घेतले नसते साखर धंदा झोपला असता. हे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं, हे सगळ्यात मोठा डिसिजन. MSPचा निर्णय घेतला, साखरेचा कोटा ठेवला आणि त्याच्या पुढे जाऊन बरेच कारखाने ज्यांच्या डिस्टिलरी नाही तर 5,000 कोटीचा फंड तयार केलाय, विच इज ॲट अ इंटरेस्ट रेट ऑफ 6%, 5 to 6% हे रेंज आहे की तुम्ही ते फंडातून पैसे घ्या आणि तुम्ही डिस्टिलरी सेटअप करा. ते आत्मनिर्भर कर्ज. आत्मनिर्भर वेगळा, आत्मनिर्भर येतो. आता कोविडचा तुम्ही विषय घेतला तर शुगर इंडस्ट्रीच्या बाबतीत मी सांगतो की आत्मनिर्भर त्यांनी निर्णय घेतला की तुमचे जे काय आउटस्टँडिंग आहेत लायबिलिटीच्या 20% तुम्हाला आत्मनिर्भर कर्ज मिळणार. सगळ्यांनी म्हटलं की आम्हाला काहीच फायदे नाही. शाहू कारखान्याला आत्मनिर्भर मधून 55 कोटी मिळालेत. हे सगळ्या साखर कारखान्याला आत्मनिर्भरचा कर्ज त्यांनी उचललाय. ॲट व्हॉट इंटरेस्ट रेट? शुड बी अराउंड 8 to 12% डिपेंडिंग ऑन द बँक. ओके. आता MSC बँक असेल ते 12%. रिपेमेंटसाठी कॅपॅसिटी 1 year मोरटोरियम पिरियड त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं आज सगळे कारखान्यांनी आज जे काय म्हणतात की साखर धंद्यासाठी मोदी सरकारने काही घेतलं नाही, हे फार चुकीचं स्टेटमेंट. सगळ्यांनी आत्मनिर्भर कर्ज उचललेलं आहे. मग तुम्हाला पटतं की मोदींनी केलं नाही, मग आत्मनिर्भर कर्ज का उचलायला लागलाय? घेऊ नका आत्मनिर्भर कर्ज. हे जर मोदींनी निर्णय घेतला नसता सरकारने, हे आत्मनिर्भर कर्ज कुठलीच बँक तुम्हाला देत नव्हती. आज हे द्यायला लागलेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या कारखान्यांनी आत्मनिर्भर कर्ज काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्यांनी उचललंय. इथं येऊन डिनाय करू देत का? मी लेट देम कम अँड डिनाय दिस की वी हॅव नॉट पिक्ड अप आत्मनिर्भर. बाकीचे बँक जे स्पर्धेमध्ये, म्हणजे थोडक्यात सरकारनं दिलेल्या योजनांचा लाभ घ्यायचा आणि पुन्हा सरकारच्या विरुद्ध खडे फोडायचे. इथेनॉलला 62 रुपये केले हे ऍडमिट करा. MSP ह्याच्या आधी MSPचा निर्णय झाला का? जे काही येतील येस ऑर नो असं प्लॅकार्ड ठेवा तुम्ही, येस ऑर नो. याच्या आधी हे डिसिजन्स घेतले का? कोटा सिस्टम घेतली का? आणि बेसिकली परत स्वामीनाथन आयोग जे आपण म्हणतो, दीज बिल्स आर रेकमेंडेशन ऑफ स्वामीनाथन आयोग ऑल्सो. तर त्याच्यामुळे माझं मत आहे की हे जे सगळे रेकमेंडेशन्स होते त्यामध्ये घेतलेत. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये ऊस शेती इज वन ऑफ द टॉप प्रायोरिटी.
आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगले हे डिसिजन्स ॲज अ कारखाना चेअरमन म्हणून मी सांगतो, त्याचा फायदा सगळ्या चेअरमनांना झालेला आहे, सगळ्या साखर कारखान्यांचा सगळ्यांना झालेला आहे. काही दिवसांपूर्वी मी माजी खासदार राजू शेट्टींना पण याच विषयावरती आमच्या स्टुडिओत बोलवलं होतं. त्यावेळेला विधेयक होतं, त्यावेळी त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नव्हतं. त्यावेळेला आपण बोलत होतो. त्यावेळी राजू शेट्टींचा वारंवार आक्षेप होता तो 2 गोष्टीला होता, की त्यांचं असं म्हणणं होतं की बाजार समित्यांचं अस्तित्व फक्त नाममात्र राहील याचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट, ते आजही प्रत्येक ठिकाणी म्हणतायत की आम्हाला हमीभावाचा कायदा किंवा हमीभावाची तरतूद त्या कायद्यामध्ये असली पाहिजे. मला प्रॅक्टिकली विचारायचं तुम्हाला, आता आपण सगळं बोलू, आता आपला वेळ बऱ्याचपैकी गेलेला आहे, आता आपण अधिक मुद्देसूद बोलू. तर मला एवढंच विचारायचं आहे की खरोखर आजपर्यंतच्या कुठल्याच सरकारनं अशा पद्धतीनं हमीभावाचा कायदा केलेला नव्हता. या सध्याच्या कायद्यामध्ये सुद्धा हमीभावाचा अंतर्भाव नाही आहे. मग आता जी चर्चा अडलेली आहे, हे 2 मुद्दे जर केंद्र सरकारनं कबूल केले, हमीभाव देण्याचे, आणि सरकार सांगतच आहे वारंवार की आम्ही APMCचं अस्तित्व अबाधित ठेवलेलं आहे, पण ते पुन्हा आणखीन लेखी स्वरूपात दिलं तर यातनं तोडगा निघू शकेल का? नाही, तोडगा कुठल्या मुद्द्यावर निघेल आता हे दोघांच्या चर्चेतून, आणि तिथं काय नाही, कारण काय झालंय सर, आमची आता एकीकडं ह्या आंदोलनाला राजकीय रंग पण याला येणार ना. कुठल्या आंदोलनाला राजकीय अंगाल नाही आपल्या. नाही, पण मग आपल्याला या आंदोलनाकडे राजकीय म्हणून बघायचंय की या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी टाकलेलं एक पाऊल म्हणून बघायचं? ज्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी दिल्लीत येतात आणि दिल्लीत जेव्हा असं काही होतं तेव्हा स्वाभाविक त्याचं राजकारण होणार. आणि आपला असा कुठला निर्णय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे राजकारण नाही आहे? बरं, असे किती राज्यातनं शेतकरी तिथे गेले असं तुम्हाला वाटते का? फक्त शेतकरी हरियाणा आणखीन पंजाब? प्रामुख्यानं हरियाणा आणि पंजाबमधले आहेत. पण हे जर म्हणाल तर 350 संघटनाचे प्रतिनिधी आहेत. ओके. देशभरातल्या सगळीकडच्या. पण गेल्या काही दिवसामध्ये आता अनेक ठिकाणचे फोटो व्हिडिओ यायला लागलेत सोशल मीडियावरती की तिथं आंदोलनस्थळी जे काही शेतकरी आहेत त्यांची बडदास्त ठेवली जाते. चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. पण मग त्याच्या मागं पुन्हा राजकीय काही हात आहेत का? म्हणजे तिथे लंगरमध्ये लोकांना भरपूर उत्तम खाद्यपदार्थ दिले जात आहेत. तो सगळा शिखांच्या एकूण हॉस्पिटॅलिटीचा भाग आहे किंवा लाईफस्टाईलचा भाग. शीख जिथं जातील तिथं ते या प्रकारचं सगळं, मग त्यांच्या कुठल्याही गुरुद्वारात जा, लंगर कधीच हे नसतो. तर ते त्यांच्या एकूण कामाच्या पद्धतीचा भाग आहे. त्यामुळे ते तयारी करताना अशी करून आले की 6 महिने आपण ते थांबायचं. बरं, हे आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाकडनं स्पॉन्सर्ड नाही? सुरुवातीला नाही. अच्छा. त्यात कुणीही राजकीय नेत्याला ते आजही व्यासपीठावर घेत नाहीत. पण एकदा त्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो म्हटल्यानंतर सगळे राजकीय पक्ष आणि जे या मोदी सरकारच्या विरोधातले आहेत ते सगळे त्यात, आणि त्यांना एक संधी दिसते ना, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जमा करण्याची ताकद आज कुठल्या पक्षाकडे आहे? काँग्रेसकडे आहे, कम्युनिस्टांकडे आहे, कुणाकडे आहे सांगा मला? आता सध्या कुणाकडेच नाही आहे. तरी आणि जर आपोआप लोक एकत्र आले असतील, म्हणजे जसं अण्णांचे आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न म्हटल्यावर त्याला एक प्रकारे सिंपथी, जसं अण्णा हजारेंचे आंदोलन झालं, लोक एकत्र आल्यानंतर भाजप ऍड झालं ना त्याच्यावर. त्यात राजकारण होतं का? 100% राजकारण होतं. पण या देशामध्ये राजकारण असं कुठला घटक आहे सांगा ना मला? नाही, पण मग आता हे आंदोलन किती काळ चालेल याचं उत्तर नाहीये. आतापर्यंत 2-3 फेऱ्या झाल्या, पण त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणखी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एकमत होत नाहीये. याच्यामध्ये मला असं वाटतंय की सरकारमध्ये कुठंतरी कन्सल्टेशनची जी भूमिका असते ना ती कमी पडते. डिक्टेशन जास्त होतं. तुम्ही म्हणजे या सरकारनं असं ठरवलं आहे की या देशातल्या सगळ्या प्रश्नांची मुळापर्यंत आम्ही गेली असते. या देशाचा संपूर्ण आवाका आम्हाला आलेला आहे, त्यामुळे याचे सोल्युशन पण आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे आम्ही जे सोल्युशन देतो त्याच्या पलीकडे दुसरं काय असायचं कारणच नाही आहे असं भाजप नेत्यांना वाटतं. भाजप नेत्यांना आणि भाजपमध्ये जे कोण विद्वान बसले आहेत केंद्र सरकारमध्ये, मी त्यांना विनोदानं 3 जहाणे म्हणतो केंद्रातले, तर त्यांना असं वाटतंय की सगळी सोल्युशन आपल्याला कळालेली आहेत, पुन्हा याच्यापेक्षा वेगळं कन्सल्टेशन काय करायचं असते. तर मला असं वाटतंय की काही वेळेला आपल्याला न आवडणारे निर्णय पण घ्यावे लागतात. जसं मोदी सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये भूमी संपादनाचा कायदा केला होता, तो परत मागे पण घेतला. त्या कायद्यावर पण सगळेजण असं म्हणत होते की हा रेव्होल्युशनरी कायदा आहे. पण जेव्हा विरोध वाढला ते तो मागे विरोध झाला. म्हणजे तेव्हा आम्ही असं म्हणाले होते की प्रसंगी 2 सभागृहांचं संयुक्त अधिवेशन बोलू पण आम्ही कायदा हे करू, कारण हा कायदा शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणार आहे. पण तुम्हाला असं सुचवायचंय का की त्यानुसार आता हे तिन्ही कायदे मागे घेतले पाहिजेत? मला काही सुचवायचं नाही. माझं म्हणणं काय आहे की जेव्हा म्हणजे PV नरसिंहांचं एक उत्तम वाक्य आहे, पण काश्मीरच्या प्रश्नावर त्यांना विचारलं होतं की काश्मीरच्या प्रश्नावर हे कळायला पाहिजे, का कळत नाही? ते म्हणले यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना चयनियम ना कनियम. कितीही चांगलं असलं आणि कितीही लॉंग टर्म फायद्यात असलं तर जेव्हा मोठ्या प्रमाणावर लोकांचा विरोध असतो तेव्हा थांबायचं असते. तर आज अशोक गुलाटी नावाचे जे या कायद्यासाठीचे
या कायद्याच्या मागं इंटेलेक्च्युअली भक्कमपणे उभारलेला देशातला एक मोठा ॲग्रो इकॉनॉमिस्ट. अशोक गुलाटींच्या समितीनंच अनेक शिफारशी केल्या यातल्या, नंतर शांताकुमार कमिटीनं पण केल्या. तर ते या कायद्याचं समर्थन करतात आणि ते मला वाटते की तसं म्हटलं तर एकमेव असे स्ट्रॉंग समर्थन करणारा इंटेलेक्च्युअल ॲग्रो इकॉनॉमिस्ट आहे. त्यांनी आज सोल्युशन असं सुचवलं की कायदे मागे घेऊन येत, कायद्यांना माझा 100% पाठिंबा आहे, पण हा डेडलॉक जर सोडवायचा असेल तर केंद्राने जाहीर करावं 6 महिने आम्ही कायदे स्थगित करतो बरं. आणि त्यानंतर पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी पॅकेजेस डिक्लेअर करावीत आणि कन्सल्टेशनची प्रोसेस सुरू करावी आणि दाखवून द्यावं की यातले हे घटक जे आहेत ते तुमच्या फायद्याचे आहेत, हे सुरू ठेवू, हे घटक बदलायची आमची तयारी आहे आणि पुढे जावं. नाही, पण जे पंजाबसाठी वेगळी पॅकेजेस दिली तर उद्या कर्नाटक म्हणेल, महाराष्ट्र म्हणेल, प्रॉब्लेम आता तिथं आहे ना. मग मी पुन्हा काय हे आजचं म्हणून उद्या आज ढकललं. आज आता जे राजे सांगतायत की ह्याचं साखरेचं कोटा सिस्टम पुन्हा आणली म्हणजे पाऊल मागे घेणंच आहे ना. उद्या एकानं एक मिनिट, खुलं सरकारने नव्हतं केलं तर प्रिव्हियस गव्हर्नमेंट. एक्झॅक्टली माझं म्हणणं काय आहे, आपलं धोरण काय आहे, खुल्या दिशेनं जायचं. खुल्या दिशेनं त्यांनी पाऊल टाकलं होतं तेव्हा स्वागतच होतं ना की आपण खुल्या दिशेने निघालो आहोत. पण लक्षात आलं की याचे परिणाम भीषण होत आहेत, लोकांना मान्य नाही आहे, शेतकऱ्यांना मान्य नाही आहे, तेव्हा आपण थोडंसं बदललो ना. तर मला काय म्हणायचं आहे की ते का बदललो, म्हणजे थिओरिटिकली बोललं तर खुले गाण्याच्या विरोधात आहे का नाही कोटा सिस्टम आणणं. म्हणजे झोनबंदी ही खुले गाण्याच्या विरोधात आहे, पण तो काळ असा होता की तेव्हा झोनबंदीला काय पर्याय नव्हता. त्या काळाचे डिसिजन पण असतात. आता या काळाचा एकूण जर विचार केला तर काळानुसार बदल म्हणून म्हणजे मला आपल्या चर्चेचा मुख्य उद्देश काय होता काळानुसार की बदल शेतकरी विषयक जे काही कायदे केलेले आहेत केंद्र सरकारनं, हे कायदे खरोखर रद्द होण्याचीच गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का? दिशा चुकीची नाही. बर, लॉंग टर्ममध्ये तुम्हाला हळूहळू कर स्पर्धात्मक दिशेनं जावं लागेल, पण स्पर्धा इव्हन असली पाहिजे. स्पर्धेत मोनोपोली तयार होणार नाही यासाठी सरकारनं काहीतरी नाही, पण आता ज्या मुद्द्यांचा आधार घेऊन या कायद्यांना विरोध केला जातोय त्या मुद्द्यांविषयी राजेसाहेब पण बोलले, आपणही बोललात की त्याच्यामध्ये गैरसमज जास्ती ह्याने अफवा शब्द वापरला. हे तुम्हाला मान्य आहे का की ज्या पद्धतीने सांगितलं की उद्या येतील कोणते धनी- गैरसमजापेक्षा माझं म्हणणं असं आहे की लोकांना जी भीती वाटते जेन्युइन, म्हणजे मी म्हणालो की कंत्राटी शेतीमध्ये दोघांमध्ये डिस्प्यूट झाला तर हे कुणी करायचं याविषयी भीती आहे. ती भीती तुम्ही दूर करू शकता. MSP तुम्ही एकदा APMC कमकुवत करत गेला आणि त्या संपल्या की MSPचा विषय संपून जाईल. MSP कायद्यात आणणं काय कठीण आहे, सरकार करू शकतं. सरकारची माझ्या माहितीप्रमाणे काय बॅक ऑफ द कर्टन तयारी पण आहे हे कायद्यात आणायची. तर हे जर तुम्हाला करायचं असेल तर हे तुम्ही आधी पण करू शकत होता. कन्सल्टिंगची प्रोसेस का करत नाही तुम्ही, यातली दिशा चुकीची नाही आहे. नाही, मी राजेसाहेब मग तुम्हाला असं म्हणेन की याचा दुसरा भाग असा आहे की केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं जे काही 3 कृषीविषयक कायदे आणले त्याच्यातली तथ्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये सरकार कमी पडलं का? नाही, जसं आता साहेबांनी पण मान्य केलं, हे एका राज्याचा मेन पंजाबमधला विषय पंजाब आहे आहे. ना आय स्लाइटली विथ ड्यू रिस्पेक्ट डिसॲग्री ऑन वन पॉईंट की कन्सल्टेशनची आता प्रोसेस होत नाही. 5 राऊंड झालेले आहेत आणि आपणही बघताय की हे रद्द करा. परत मी त्या मुद्द्यावर येतो, येस ऑर नो, रद्द करणार की नाही या मुद्द्यावर बोलणार असाल तरच बोला, नाहीतर नाही. दिस वी आर सीइंग थ्रू मीडिया रिपोर्ट्स. सो कन्सल्टेशनचे प्रयत्न केला नाही. तोमार साहेबांचे, आपले कृषी मंत्र्यांचे बरेच मिटिंग झाले आहेत, अमित शाह साहेबांची मिटिंग झाली आहेत, पण ते रद्दच करा ही जी भूमिका घेऊन थांबलेत त्याच्यामुळे डेडलॉक आहे. जसं साहेब म्हटले, बिहाइंड द कर्टन MSP हे लिहून द्यायला तयार आहे, दे आर ॲग्रिंग टू इट, पण तरी पण ते रद्दच करा. सुरुवात हे आंदोलन झाले ऑन MSP आणि APMCला कुठला धक्का बसणार नाही. ते सरकार रेडी टू टॉक ऑन इट. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे काय हाम असेल, आय एम शुअर द गव्हर्नमेंट विल बी रेडी टू टॉक ऑन इट. बट सुरुवात जो डिबेट या मुद्द्यावरून झाला, आज ते कुठंपर्यंत, जसं म्हटलं सुरुवातीला ते राजकीय नव्हते पण राजकीय वळण लागले. ते राजकीय वळण आता काय सांगायला लागले, कायदे रद्द केला तरच आम्ही चर्चेला बसणार. तो डेडलॉक आहे. इफ द गव्हर्नमेंट इज रेडी टॉक ऑन MSP, इफ द गव्हर्नमेंट रेडी टॉक ऑन APMC, आणि आय एम शुअर इफ यू डिस्कस ऑन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर थोडंसं आणि त्याला इम्प्रोवाइज कसं करता येईल, आय एम शुअर द गव्हर्नमेंट विल टॉक ऑन इट. बट तुम्ही जर म्हटला अडूनच बसल्या त्या भूमिकेवर तर चर्चा होऊ शकणार नाही. मीडियामध्ये आपण फोटोज बघितले, येस ऑर नो हे प्लॅकार्ड्स घेऊन. सो हाऊ डू यू एक्सपेक्ट द कंट्रीज होम मिनिस्टर टू डिस्कस फर्दर? एक्झॅक्टली. पण मला असं वाटतं की डेडलॉक काय आहे ते कन्सल्टेशनला सरकार कधी तयार झालं, जेव्हा पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊन ताकद दाखवली आणि आता हे हटत नाही ते लक्षात आलं, तेव्हा तुम्ही कन्सल्टेशनला सुरुवात केली. हे कायदे तयार व्हायची प्रोसेस वर्षभर चालली किमान. लोकसभेत केला, राज्यसभेत केला, त्याच्याबद्दल जनसुनावणी झाली नाही झाली. लोकसभेत, राज्यसभेत ते कसं मान्य करून घेतलं ती प्रोसेस काढून बघा, किती घाईघाईनं केले. मला काय म्हणायचं आहे की ज्या वेळेला 5वी बहुमताच्या जोरावर ज्या वाक्य आहे, ज्या वेळेला हे करता येणं शक्य होतं,
आत्ता कन्सल्टेशनला सरकार तयार का 100% आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे का तर 100% घ्यायला पाहिजे. विरोधकांनी पण मिडल ग्राउंड काढायला पाहिजे का तर 100% काढायला पाहिजे. पण या सरकारचं म्हणून जे एक काय म्हणता येईल चैत्य आहे ना, की आम्ही ठरवलेलं आहे आणि ते योग्य आहे. तर योग्य जरी असलं तर ज्याच्यासाठी तुम्ही करता त्याला ऑन बोर्ड घ्या ना. आणि त्याच्यात एक दुसरा पार्ट का हे का चिडीला गेलं हे समजून घ्यायला पाहिजे. या सरकारची सगळ्या आंदोलनांकडनं बघण्याची जी भूमिका आहे ती भूमिका एक काय तर हे आमचं सरकारच पाडायला निघाले आहेत. असंच आंदोलन कुठली सरकार पडत नसतात. इतकं सोपं नसते अनलेस तेवढी मोठी ताकद तयार झाली तर. किंवा तुम्ही जर आंदोलन करताय म्हणजे देशाच्या विरोधात काय ते करताय. म्हणजे हे आंदोलन सुरू झाल्याबरोबर यात खालिस्तानी एलिमेंट आहे म्हणून सांगायला सुरू केलं. रावसाहेब दानवे म्हटले की यात चीन आणि पाकिस्तान म्हणून लोक आलेत. हे काय नाही, पण त्याच्याबद्दल लगेच खुलासा होऊन दिला भाजपच्या माझं प्रदेशाध्यक्षांनी म्हणणं काय आहे? की ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे म्हणून. रावसाहेब दानवे हा काय छोटा माणूस आहे का? नाही, ते आता ते केंद्रामध्ये परिषदेचे राज्यमंत्री आहेत होते. ते परिषदेचे होते भाजपचे. हो. केंद्रात मंत्री आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे आणि हे जाणीवपूर्वक तुम्ही करता की कुठल्याही आंदोलनाला बदनाम करायचा प्रयत्न करा मग माणसं जास्त चिडतात. हम्म. तर हे कशासाठी करता? आंदोलन आहे, लोकांची जेन्युइन भावना आहेत, समजून घ्या आणि पुढे जा. सरकारच्या इंटेन्शनविषयी मला शंका नाही आहे. म्हणजे कायद्यांविषयी हां, कायदे हे आणण्याविषयी. सरकारला मी असं अजिबातच मानत नाही की या सरकारला शेतकऱ्यांचं वाईटच करायचं आहे, शेतकऱ्यांवर नांगर फिरवायचं असं मी मानत नाही. हम्म. पण तुम्हाला जर चांगलं काय असेल तर चांगलं करताना पण ज्यांच्यासाठी करायचं आहे त्यांना ऑन बोर्ड तर घ्या ना. त्यांना विश्वासात घ्या. तर ते जर करत नसाल आणि त्यात फ्लेक्झिबिलिटी ठेवत नसाल, आता तुमचं नाक दाबल्यानंतर तुम्ही चर्चेला तयार झाला आहे. त्याच्या आधी तुम्ही म्हणत होता का चर्चा करायची? ठीक आहे, आता आपण वर्तमानाविषयी बोलूया. पण त्यापूर्वी मला राजेसाहेब तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आता जे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बोलताय त्याच्यामध्ये तुमचा मूळ उद्देश काय होता? म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध असंतोष पसरवायचा की या केंद्राच्या कायद्यांविषयी नेमकं शेतकऱ्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं का तुमचं काही वेगळा त्यामध्ये पॉलिटिकल अजेंडा होता? नाही. सर्वप्रथम हा प्रश्न विचारबद्दल आभारी आहे. म्हणजे जे महाविकास आघाडीमधली जी लोकांना जी शेतकऱ्यांची काळजी आहे आणि ह्या कृषीबद्दल त्यांना एवढं प्रेम आहे आणि शेतकऱ्यांना अन्याय होते जेव्हा हे प्रकट करतात आणि मला वाटतं बरेच जण जाऊन तिथं पाठिंबा देत आहेत. पण राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था आहे याच्याबद्दल पण माझं मत आहे. आपण श्रीराम पवार साहेबांना त्याचं मत घ्या. आज हे बघा काय घोषणा केल्या गेल्या. महात्मा फुले कर्जमाफी इथंच बसून आपण इंटरव्ह्यू घेतला होता. तेव्हा 50,000 रुपये अनुदान त्यांनी जाहीर केला बजेट ह्याच्यामध्ये. परवा आपले सहकार मंत्री येऊन गेले आणि ते म्हटले की 1,86,000 शेतकऱ्यांना 50 अनुदान आम्ही देऊ. बरोबर, म्हणजे झालं 600 कोटी 500 कोटी दरात 36 जिल्ह्यांचे 18,000 कोटी. आहे का तुमच्याकडे प्रोव्हिजन? तुम्ही कधी देणार आहे? त्याच्याबद्दल एक वक्तव्य नाही. आज लोकांनी जुनं नवीन करून कर्ज दिले. 60,000चं कर्ज भरला कारण पुढे 50,000 मिळणार आहे. ते पैसे मिळालेत का? याच्याबद्दल सरकारचं एकच वक्तव्य आहे का? ही घोषणा केली कोणी? सरकारने केली. दुसरं वीज बिल. आता माझा फेसबुक एक व्हिडिओ आहे, आपण ते सगळ्यांनी पाहावा फेसबुक आणि ट्विटरवर, की आमच्या चिखली मतदारसंघामध्ये एक माणूस आहे की त्याचं घर वाहून गेलं, त्याला अजूनही बिल येते. त्याचं व्हिडिओ मी अपलोड केले. ते व्यक्ती मला भेटले, त्याला अजूनही बिल येते. आता स्वतः ऊर्जा मंत्री याच्यावर मी मिनिस्टर सोडा, मी म्हणतो सरकारनी वेन अ मिनिस्टर टॉक्स, जसं साहेब म्हटले दानवे साहेब फार मोठे आहेत तशी ही पण सगळी मिनिस्टर्स आहेत. वेन ही सेज की पहिलं आम्ही त्याला 5% सूट देऊ. दिस हॅपेंड अबाउट इन द फर्स्ट 2 months ऑफ कोविड. नंतर म्हटले की आम्ही बिलं गठीत करून ती माफ करू. नंतर बिलं माफ होणार नाही. मग म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत, केंद्र सरकार पैसे देत नाहीत. हे स्टेटमेंट्स त्यांनी केले. अवकाळी पावसाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. ज्या लोकांनी म्हटलं आज किती तो 10,000 कोटीचा पॅकेज अनाऊन्स केला. मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वेळी असाच अवकाळी पाऊस झाला, ह्या वर्षी जास्त होता. तेव्हा जी लोक म्हटली की 10,000 कोटीची रक्कम आणि 25,000 रुपये हेक्टरीची रक्कम फार कमी आहे, यू आर मेकिंग फन ऑफ फार्मर्स, ती आज सगळी राज्याचे मंत्री, मी जिल्ह्याचं बोलत नाही, मी सगळ्या राज्याचं बोलते, सगळे मिनिस्टर्स आहे. तुम्ही दिलं किती? 10,000 कोटी, 10,000 रुपये पर हेक्टरी. म्हणजे असं जातातले सुपातले जात्यात ही आपल्या राजकारणाची पद्धत आहे. मग तो जीएसटी पासून या कृषी विधेयकापर्यंत. आय क्लॅरिफाय. मागच्या गव्हर्नमेंटमध्ये आम्ही ज्या गोष्टी बोललो की आम्ही करणार, मराठा आरक्षणापासून कर्ज माफीपासून, दीज प्रॉमिसेस वर केप्ट. आणि ते प्रॉमिसेस नाही केप केलं, किती प्रेशर आम्हाला सोसावं लागलं तेही आम्ही सोसला. हे प्रॉमिसेस तुम्ही वारंवार बोलताय आणि तुम्ही आता करत नाही. मराठा आरक्षणावर तुम्ही वेगळा सेशनच घ्या, कारण मला वाटतं इट विल नॉट बी राईट टॉकिंग ऑन मराठा आरक्षण. हे सगळे मुद्दे, मोठा विषय, हे सगळे मुद्दे तुम्ही घोषित केले का नाही? एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा केले. आता जेव्हा 50,000 अनुदान दिल्यानंतर कुठे फलक लागले? किती फलक लागले? किती फटाके उडवले? किती पेढे वाटले? काय झालं त्याचं? आता आय एम द ओनली वन हूज टॉकिंग अबाउट इट.
म्हणजे तुम्हाला कृषी बिल हा डायव्हर्जन तुम्ही करायला लागलाय. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा हा विषयच नाही. वी कन्क्लुडेड इट इज अ क्वेश्चन ऑफ पंजाब आणि त्याचे सोल्युशन्स त्यांनी दिले. महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा नाहीच आहे. तुम्ही डायव्हर्जन करायला लागलाय. तुम्ही दिलेले कमिटमेंट्स तुम्ही काय पाळत नाही. तुमचे लोक जाऊन तिथं पाठिंबा द्यायला लागलेत. पण इथं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अवस्था काय हे हायलाईट मी करायला लागलो. नाही, पण जेव्हा तुम्ही आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाताय तेव्हा त्या लोकांना केंद्राच्या या तिन्ही कायद्याबद्दल समाधान आहे केंद्राच्या कायद्याबद्दल का? त्यांना त्याच्याबद्दल काही देणं घेणंच नाहीये. देणं घेणं नाही. दे नो व्हॉट दिस बिल्स आर अँड दे ऑलरेडी आर युझिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. त्यांचे हे 3-4 मुद्दे महत्वाचे आहेत. आम्हाला कर्जमाफी, हो, वीज बिलाची वीज माफी अहो, वीज बिल आणि किती? अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबद्दलची झालेत. अनुदान. हेच मुद्दे आहेत. आता मीडियामध्ये काय व्हायला लागले, हे कृषी बिलकडे सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी डायव्हर्जन करून केंद्राकडे बोट दाखवायची जी सवय आहे त्यातलं केले. तुम्ही यू आर नॉट टॉकिंग ऑन दिस सब्जेक्ट्स अँड आय एम आस्किंग मीडिया तुम्ही पण ते रिपोर्ट करत नाही आहे. दीज आर कमिटमेंट्स मेड बाय देम. आता काय जुने व्हिडिओ करून दाखवू का तुम्हाला मी? दीज आर कमिटमेंट. मी मागतोय काय, तुम्ही केलेले कमिटमेंट्स द्या. आणि आता पुढचे 6 महिने एका पाठोपाठ इलेक्शन लावतात बघा. आणि आचारसंहिताच्या नावाने हे सगळे पंचनामे होत नाहीत. आता ग्रामपंचायत लागली, त्याच्या आधी पदवीधर लागली, त्यानंतर गोकुळ लागेल, मग केडीसी लागेल, कारखान्याचे इलेक्शन्स लागतील, महापालिकेचे लागतील. महापालिका शहराभागमध्ये पण यंत्रणा वापरली म्हणून हे कुठलेही फंड्स ते देणार नाही. काय करू? आचारसंहिता आहे. हे असं करत करत शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली. दीज आर द इश्यूज. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषपणा ह्याचा आहे. आणि आम्ही काय बंद पुकारणार नाही. मी आंदोलन करून दाखवतो. मग किती लोक येतात दाखवतो तुम्हाला मी त्याच्यामध्ये. शेवटच्या टप्प्याकडे, शेवटच्या मुद्द्याकडे, शेवटची 2 मिनिटं उरलीत. मला श्रीराम पवारांना विचारायचंय की तुम्ही सातत्यानं सांगताय की ह्या कायद्यांना पूर्णपणे विरोध नाही, कायदे रद्द करणं हे त्याच्यावर सोल्युशन नव्हे. पण आत्ता ज्या पद्धतीनं दिल्लीतल्या आंदोलनामध्ये एक कोंडी झालेली आहे, कुठलंच सोल्युशन निघत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, किती दिवसामध्ये कोणत्या पद्धतीनं याच्यातनं काही मार्ग निघू शकेल? नाही, त्यासाठी केंद्र सरकारनं अजून प्रोएक्टिव्ह व्हायला पाहिजे का? आंदोलनात ज्या प्रकारे लोक तिथं बसलेले आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे, मला वाटत नाही की ते सहजासहजी कुठल्या ह्याच्यावर तडजोड करतील. त्याच्यासाठी सरकारला खूप प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न सरकार करत असेल असं मला वाटते. कारण शेवटी कुठल्याही सरकारला आज आपल्याला आपण 14 तारखेला बोलतोय, सोमवार आहे आज, 14 डिसेंबरला आपण बोलतोय. हे आंदोलन अजून किती काळ चालू राहील असं तुम्हाला किती काळ चालू शकतं? किती काळ? मला त्या पण लोकांची त्याच्यामध्ये जी त्याच्यामध्ये माहिती ते आहे, मुद्दाम आंदोलन फुलवण्याचे प्रयत्न पण होतील का राजकीय पक्षांनी? राजकीय दृष्ट्या कुठल्याही सरकारच्या विरोधातल्या आंदोलनाला विरोधक खतपाणी घालणार घालणारच. ते आपण गृहीत धरलंच पाहिजे. माझ्या मते जो अजूनही त्या शेतकऱ्यांनी कुठल्याही राजकीय नेत्याला आपल्या व्यासपीठावर दिलेलं नाही. अजूनही ते असं पण बिहाइंड द कर्टन behind the curtain त्याचा फायदा राजकीय नेते घ्यायला लागलेत. ते टाळू शकत नाहीत. पण त्यांनी कुणालाही आमच्या वतीनं काय सीतारामविषयी बोलतील, काय असं केलेलं नाही. केजरीवाल बरोबर. बोलतील, डायरेक्ट कुठल्याही राजकीय अजिबात नाही. पक्षाच्या त्यांचं नेत्याला ठरलंय आणलेलं नाही. ते शेतकरी नेतेच बोलतायत. आता त्यांना तुम्ही बडे शेतकरी म्हणून हिंदवणार असाल, त्यांना तुम्ही थोडक्यात आळशी तुमचं शेतकरी म्हणणं आहे की केंद्र सरकारनं आपली भूमिका बदलली पाहिजे, अप्रोच बदलला पाहिजे बदललाच पाहिजे. आणि अधिक हे आंदोलन समजून घेऊन. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही हे मोदी सरकारची कोंडी कुठे आहे समजून घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये मोदी सरकारकडून किंवा नरेंद्र मोदींकडून सगळ्या जगातल्या कॉर्पोरेट्सची किंवा जे काय म्हणता येईल उदारतावादी आहेत, आर्थिकदृष्ट्या राईट विंग आहेत, इकॉनॉमिकल राईट विंग म्हणतो मी, आयडिओलॉजिकल नव्हे, तर त्यांची अपेक्षा काय होती की या माणसानं गुजरातमध्ये काही गोष्टी घडवून दाखवल्या आणि त्या इकॉनॉमिकली राईट विंगला साजेश आहेत. झटपट निर्णय प्रक्रिया, अमुक तमुक, पटकन उद्योगांना जमिनी देणं वगैरे वगैरे. तर त्या प्रकारच्या सुधारणा ते केंद्रामध्ये घडवून आणतील. कारण हा एक कणखर माणूस आहे आणि बहुमत मिळाल्यानंतर त्यांना ते सहज शक्य आहे. पण भूमी संपादन विधेयकात त्यांनी पाय मागे घेतला आणि त्यानंतर ग्रॅज्युअली आपण बघतोय तर त्यांची सगळी धोरणं ही खुलेप कणाकडे जाणार नाहीत, तर उलट्या दिशेनं जाणारी, म्हणजे सोशलिस्ट काळ आठवावा इतकं मागं जाणार आहेत. एंटायर आत्मनिर्भर योजना म्हणजे प्रोडक्शनच्या बाबतीत म्हणतो मी, ही मागं निघालेली आहे. ती कॉम्पिटिशन मी त्याच्या हे फक्त या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतो. त्यामुळं या सरकारकडून या सरकारविषयीची जगाच्या पातळीवरची जी अपेक्षा आहे, म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमध्ये मोदींविषयी प्रचंड आकर्षण होतं. ते पंतप्रधान झाले तेव्हा का होतं, तर ते देशाला अधिक खुलं करतील, त्यांच्याकडे ते सामर्थ्य आहे. ग्रॅज्युअली असं लक्षात यायला लागलं की ते होत नाही. मग जगातला मीडिया त्यांच्यावर टीका करायला लागला. पहिल्या 3-4 वर्षात कोणी टीका करत नव्हतं. हेच मनमोहन सिंगांच्या बाबतीत झालं. मनमोहन सिंगांची प्रतिमा बिघडायला सुरुवात झाली ती
जगातल्या मीडियानं केली, आपल्या इथं नाही झाली. तेच मोदींच्या बाबतीत व्हायला लागले. तेव्हा त्यांच्यासमोर आता पर्याय काय आहे, तर आपण खुलेकरणाचे समर्थक आहोत किंवा आपण हे सगळं पुढे घेऊन जातो हे दाखवण्याचे 2 सेक्टर आले आहेत, एक कामगार आणि शेती. शेती. त्यांनी लेबर लॉमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आणले आहेत, त्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये बदल आणले आहेत. हे देशाचं धोरण एका वेगळ्या दिशेला नेणार आहेत. हो, पण त्या बदलांचा स्वीकार करत असताना त्याचे रिझल्ट माझं- मगाशी म्हणलं तसं काही कालावधी माझं- निरंतर समोर येणार आहेत, माझं म्हणणं काय आहे की असे जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा अधिक विश्वासात घेतलं अधिक पाहिजे. विश्वासात घ्यायला पाहिजे आणि त्याचे प्लस मायनस पण तपासून बघायला पण पाहिजे. म्हणजे आता ते तुम्हाला या आंदोलनाचा शेवट कसा असेल हे सांगता येणार नाही. आत्ता सांगणं खरंच कठीण आहे. पण जे पण जे मगाशी सरकार म्हणालो, मोदींची एकूण प्रतिमा बघितली तर तुम्हाला असं वाटते का की ज्या पद्धतीनं भूमी संपादनाचं विधेयक मागितलं तसं नाही, हे आता ते- गव्हर्नमेंट आता आता कठीण कृषी विधेयक किंवा कृषी कायदे झालेत, मला नाही विधेयक नाही, कायदे मागे घेणार नाहीत आता. मला नाही वाटत अच्छा, ते म्हणजे मागे फक्त त्यामध्ये घेतील काही असं अमेंडमेंट मला वाटत करतील नाही, आणि पण- राजेसाहेब म्हणले की अमेंडमेंटला हे सरकार तयार आहेच. पण चर्चेला तयार आहे. पण जो गुलाटीने मुद्दा सुचवला मला वाटतं तो जास्त प्रॅक्टिकल आहे की कुठल्याही आंदोलनाला एक काय म्हणता येईल की आमचा विजय झाला हे असं दाखवण्याचे दाखवायची संधी दिली पाहिजे. 4 मुद्दे द्यावे हो, लागतात, हो. नाही तर ते सुटत नाही तो सुटत मुद्दा, बरोबर. त्याचाही विचार केला पाहिजे, सायकोलॉजीचा पण विचार केला पाहिजे, प्रॅक्टिकल पण विचार केला पाहिजे. आणि या दोन्ही पातळ्यांवर त्यांनी सुचवलेला तोडगा मला वाटतं जास्त व्यवहार आहे की 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी आम्ही हे कायदे स्थगित करतो आहोत. तसंही सगळं चालूच आहे, काय फरक पडत नाही आहे. आणि 6 महिन्यासाठी आम्ही हे स्थगित करतो आहोत. मधल्या काळामध्ये आपण याच्यावर शांतपणे चर्चा बसून चर्चा करू. त्याच्यामध्ये राजनाथ सिंहांसारखा माणूस आहे, नितीन गडकरींसारखा माणूस आहे की ज्यांच्याकडे या प्रकारच्या कन्सल्टेशनची ताकद आहे, लोकांना समजावून घ्यायची आणि समजावून देण्याची दोन्ही प्रकारची ताकद आहे. मोदी आणि अमित शहाचा काय प्रॉब्लेम काय झाला आहे, त्यांची प्रतिमा अशी झाली, कदाचित ते तशी नसतील पण त्यांची प्रतिमा अशी झाली की हे निगोशिएशनच करत नाहीत. हम्म. हे आपण ठरलं तेच पुढे येत आहेत. हुकुमशाही तर प्रवृत्तीनं काम त्यांना करतात आता असं. जर दुसऱ्या टप्प्यातले हे जर नेते पुढे आणले आणि त्यांना जर कन्सल्टेशनमध्ये आणलं तर मला वाटतं की हे सुटणारच नाही असं नाही आहे, पण त्याला एक ब्रीदिंग पिरियड द्यायला पाहिजे. आता इतक्यात आपल्या वातावरणात त्यांनाही मागे घेता येणं शक्य नाही आणि यांनाही सगळे कायदे मागे घेता येणं शक्य नाही. त्यामुळे आपण सांगू शकत नाही की एक आंदोलन कधी संपेल. पण एकूण या चर्चेचा गोषवारा बघितला तर आपल्याला लक्षात येईल की श्रीराम पवार म्हणतायत की पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांवरती फोकस करून हे आंदोलन प्रामुख्यानं सुरू आहे. आणखीन हे आंदोलन अधिक चिघळू न देता त्याच्यामध्ये डायलॉग वाढवला पाहिजे, त्याच्यामध्ये एक पाऊल मागे घेण्याची केंद्र सरकारची तयारी असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी आता शेवटचा हा पर्याय सुचवलेला आहे. तर राजेसाहेबांचं म्हणणं असंच आहे की 2 राज्यांमध्ये हे सगळं जर आंदोलन सुरू असेल, बाकीच्या अन्य देशामध्ये कुठे त्याच्याबद्दल आक्षेप नसेल, किंबहुना त्यांनी सुरुवातीलाच शब्द वापरला होता अफवा, की या कायद्यांच्या तरतुदींविषयी लोकांच्या मध्ये पूर्ण तथ्य काय आहेत ही माहिती नाही आहे, अफवा जास्त पसरलेल्या आहेत, गैरसमज आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी हा कायदा नेमकं काय सांगतो हे लोकांना पटवून देण्यासाठी आपली अधिक एनर्जी घालवली पाहिजे. स्वतः आता राजेसाहेब बांधावरती जाऊन बोलत आहेत लोकांशी. त्यांचं म्हणणं आहे की या कायद्याविषयी कोण बोलतच नाही आहे, महाविकास आघाडी सरकारनं दिलेले शब्द आणि त्यांनी न पाळलेली आश्वासनं याच्याबद्दल जास्ती टीका होती आहे. त्यातला राजकीय भाग सोडून देऊया, पण जर भारताला आपण कृषीप्रधान देश म्हणत असू तर या देशातल्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही मागण्या आहेत त्याच्याकडे सरकारनं अधिक संवेदनशील नजरेने बघितलं पाहिजे, एवढं मात्र आपण मान्य करूया. तुर्तास आजच्या या चर्चेमध्ये दोन्ही मान्यवर उपस्थित झाले, बोलले, मनमोकळेपणानं या विषयावरती मतं व्यक्त केली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.